श्री गुरवे नमः। या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृताः या वीणावर्दंडमंडित करा या श्वेत पद्मासना यां ब्रह्माच्युत शंकर प्रतिभर्तिर्देवे सदा वंदितां सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यांधकारिं हास्ते स्फाटिक मालिका च धरती पद्मासने संस्थिताः वंदे ता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवं सुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु गोपाल कृष्णाय नमो नमः। ते वैकुंठीचे निधान मातेकडे पाहे राजीव नयन म्हणे या गवळणी संपूर्ण असत्य जाना बोलती। हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। गवळणी महाराज असताना यशोदा मातेला गारानं महाराज असताना सांगू लागल्या। महाराज एका मागे एक असताना येऊ लागल्या। यशोदा मातेला असताना सांगू लागल्या, तुझ्या कृष्णाने असं केलं, तुझ्या कृष्णाने आमचं असताना दही दूध लोणी असताना त्या ठिकाणी खाऊन घेतलं। गाराण्यावर गाराणे असताना सांगत होते। तेव्हा असताना या जगाचं असताना महाराज असताना जीवन त्या ठिकाणी असताना श्रीकृष्ण परमात्मा असताना आपल्या मातेच्या असताना कडेवरती बसले होते आणि मातेकडे असताना त्या ठिकाणी प्रेमानं बघून असताना त्या ठिकाणी बोलू लागले की माते, ही असणारे गवळणी आहेत ना, या गवळणी असताना खोटं बोलतात, उगाच असताना माझ्यावरती आळ मारत असताना त्या ठिकाणी घेतात। मी कोणाचंही दही दूध असताना खाल्लं नाही, कोणाचीही महाराज असताना खोडी काढली नाही, असे असणारे कृष्ण परमात्मा ते असणारे आपल्या यशोदा मातेला बोलू लागले। मजवरी घाली ती व्यर्थ आळ मी सर्वातीत निर्मळ जैसे आकाश केवळ घटमठासी वेगळे। हो, कृष्ण परमात्मा असताना आपल्या मातेला सांगू लागले, माते मी असताना काही केलं नाही, मी असताना या सांगतात का त्याच्यापेक्षा असताना वेगळं आहे। माझ्यावरती उगाच असताना आळ ह्या असताना गवळणी त्या ठिकाणी घेतात, मी असताना काही केलं नाही। ज्या प्रकारे सांगू लागले महाराज असताना रांगणामध्ये डेऱ्यामध्ये आकाश असताना त्या ठिकाणी दिसतो ना, पण त्या असणाऱ्या डेऱ्यामध्ये आकाश असणार आहे का नाही म्हणाले। ते आकाश असणार वेगळे, जसं आकाश असणाऱ्या डेऱ्यापासून वेगळे ना, तसं असणार मी पण महाराज असणार त्या ठिकाणी वेगळा माते याच्यापासून आहे, मी काही केलं नाही, असं कृष्ण परमात्मा आपल्या असणार मातेला म्हणजे यशोदा मातेला बोलू लागले। मी ब्रह्मानंद निर्मळ मज म्हणती हा धाकुटा बाळ यांच्या खोडी सकळ तुझ माते सांगीन मी। हो, कृष्ण परमात्मा असणार आपल्या मातेला असणार सांगू लागले, मी असणार त्या ठिकाणी ब्रह्म महाराज असणार त्या ठिकाणी स्वयंभू महाराज असणार मी त्या ठिकाणी, पण या गवळणी असणार काय म्हणतात की कृष्ण असणार त्या ठिकाणी लहान आहे। या गवळणी असणार मलाच असणार ठेंगा असणार त्या ठिकाणी म्हणतात। या गवळणी असणार माझ्यावरती कोणता कोणता आळ असणार माते घेतात ना, मी तुला असणार सविस्तर सांगतो। आमचे कृष्ण परमात्मा असणार यशोदा मातेला बोलू लागले। ह्या मजने ती ग्रहांत कुचेष्टा शिकविती बहुत मज हृदयी धरुणी समस्त कुस्करिती निजबळे। हो माते, या गवळणी असणार मला असणार त्या ठिकाणी काय करतात, कडेवरती असणार घेतात, मला असणार घरामध्ये महाराज असणार त्या ठिकाणी नेतात, माझे असणार त्या ठिकाणी गाला असणार उडतात, मला असणार चिमटे काढतात, असं कार्य असणार या गवळणी माते करतात। असं असणार त्या बालकृष्णाचं असणार कन्हैयाचं म्हणणं असणार यशोदा मातेला येऊ लागलं। माते माझे चावणी आधर चुंबन देती वारंवार मज कष्ट भीती थोर सकळ धमकटी मिळवणी। हो, त्या ठिकाणी माते या अस्त्र मला कडे उडते घेतात, माझे गाल अस्त्र त्या ठिकाणी उडतात, माझा अस्त्र चुंबन माते अस्त्र त्या ठिकाणी घेतात,
आणि मला असतं त्या ठिकाणी महाराज असतं अशा गवळणी महाराज असतं मलाच त्रास देतात आणि माझ्यावर चाळ असतं त्या ठिकाणी गेल्यात माता असं म्हणणं असतं कृष्णाचं आपल्या आईला येऊ लागलं. बहुत जणी मिळून घरात होता ती आपुल्या नग्न मज मध्ये बैसवून नाचता ती सभोवत्या. कृष्ण परमात्मा असताना सांगू लागले माते या असणाऱ्या सर्व गवळणी असणाऱ्या एका घरी असणाऱ्या जमा होतात. त्या सर्व जणी मला असतं त्या ठिकाणी वेडा महाराज असतं त्या ठिकाणी देतात मला असतं मध्यभागी बसवतात आणि माझ्या भोवताली असतं त्या ठिकाणी नृत्य महाराज असतं त्या ठिकाणी करतात. असं कार्य महाराज असतं या गवळणी करतात असं म्हणणं आमच्या कृष्णाचे महाराज असतं यशोदेला येऊ लागले. म्हणती कृष्णा असता ती थोर तरी होता बरवा विचार तुझ जवळी हा समाचार सांगेन म्हणता दाबिती. हो त्या ठिकाणी म्हणू लागले मला असतं या गवळणी म्हणतात माते या म्हणतात की कृष्णा तू जर असतं त्या ठिकाणी मोठा असतास ना तरुण जर असतास ना तर किती असतं चांगलं झालं असतो असं असतं मला म्हणतात. आणि मी जर असतं त्या ठिकाणी म्हणलं ना की मी माझ्या मातेला आईला असतं त्या ठिकाणी तुम्ही असं बोलता म्हणून असतं सांगेन तेव्हा मलाच असतं त्या ठिकाणी रागवतात धाक असतं त्या ठिकाणी दाखवतात असं या गवळणी महाराज असतं करतात. आमच्या कृष्णाचं असतं यशोदा मातेला महाराज असतं सांगणं येऊ लागलं. ऐसे बोले पुतना प्राण हरण गोपी लटक्याची क्रोधे पूर्ण म्हणती यशोदे तुझा नंदन तुझची गोड वाटत असे. असं ज्या वेळेस असतं कृष्ण परमात्मा असतं आपल्या मातेला यशोदा मातेला सांगू लागले ना तेव्हा या अस्त्र गवळणी महाराज अस्त्र वरून वरून इतका राग अस्त्र दाखवू लागल्या कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी रागानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी बघू लागल्या म्हणतात. अवघ्या मिळवणी गवळणी गोफाटली नंदराणी म्हणती काय कौतुक नयनी निज पुत्राचे पाहसी. हो त्या ठिकाणी असतं काय झालं कृष्ण परमात्मा सांगू लागले आणि त्या गवळणी असतं वरून वरून कृष्णावर ते राग असतं दाखवत होत्या आणि पुन्हा म्हणू लागले यशोदे तुझा असतं इतका नटकट काना आणि त्या ठिकाणी तुला जास्त गोड त्या ठिकाणी वाटतो तुला जास्त आपल्या लेकराचे असतं त्या ठिकाणी किव येते नाही तर याचं कार्य असतं त्या ठिकाणी कसं आहे सांगण्यासारखं असतं याचं कार्य नाहीये असं असतं गवळणी महाराज असतं त्या ठिकाणी यशोदा मातेला पण महाराज असतं त्या ठिकाणी बोलू लागल्या. तेव्हा यशोदा माता म्हणतात की आता मी असतं काय करू या असतं कृष्णानं महाराज असतं काय केलं खोड्या असतं त्या ठिकाणी करतो असं कार्य कृष्ण करतो आता मी कोणता असणार विचार त्या ठिकाणी करू अशा यशोदा माता महाराज असतं त्या ठिकाणी मनोमनी विचार करू लागल्या. अगे हा परम नष्टानाचारी नसतीचा आळी घेतो आम्हावरी पुढे बहुतांची घरे निर्धारी हा बुडविन यशोदे. हो पुन्हा असणारे गवळणी सांगू लागल्या यशोदे तुझा असणाऱ्या काना नसलेलीच असणार त्या ठिकाणी आळी आमच्यावरती असणार त्या ठिकाणी घेतो एवढा लहान आहे तर एवढे असणारे त्या ठिकाणी बोलतो एवढं कार्य असणार आमच्यावरती असणार आणतो आणि हा जेव्हा मोठा होईल ना कित्येक जणांचे घर महाराज असणार त्या ठिकाणी काय करील याचं काही सांगता येत नाही अशा गवळणी यशोदा मातेला बोलू लागल्या. हसता हसता कौतुके ब्रह्मांड लपवी काखे सप्त समुद्राक्षण एके नखाग्रात जिरविल. हो काय म्हणलं गवळणी सांगू लागल्या तुझा कृष्ण असतं त्या ठिकाणी कसं आहे तुझ्या कृष्णाचं कार्य असतं त्या ठिकाणी कसं आहे तर तुझा कृष्ण असतं हसत हसत बोलत असतं हे ब्रह्मांड गोळ आहे ना आपल्या असतं काखेमध्ये असतं धरण्याचं सामर्थ्य असतं त्या ठिकाणी दाखवतो सप्त समुद्र असतं आपल्या नखामध्ये सासवण्याचं कार्य असतं त्या ठिकाणी दाखवतो असा असणारा तुझा काना आहे यशोदा मातेला असतं गवळणीचं म्हणणं येऊ लागलं. याच्या एक एक गोष्टी सांगता तरी धरीन पुरेली हिता काल आमुच्या मंदिरात तत्वता अकस्मात पाहत. तेव्हा असणारे गवळण सांगू दे यशोदेला असणारे यशोदा मातेला असणारे बोलले यशोदा याचं एक एक कार्य केलेलं याचं असणारे एक एक लीला जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगत बसलो ना
तर काय होईल? ही धरणी महाराज असतं त्या ठिकाणी कागद केली, समुद्राची शाही जरी करीत राहिलं ना तरी याच्या असणाऱ्या कार्याचं वर्णन महाराज असतं सर्व केल्या जात नाही. काल असणार आमच्या एक जणी असणार त्या ठिकाणी गवळण सांगू लागली, यशोदे काल असणार माझ्या असणार घरी त्या ठिकाणी आला आणि यानं असणार त्या ठिकाणी काय केलं? गवळण असणार पुन्हा यशोदा मातेला असणार त्या ठिकाणी बोलू लागली. आम्ही बोललो कौतुक करीती तुझं नोवारे कैसी पाहिजे श्रीपती येणे प्रति उत्तर कोणे रीती दिधले ते ऐक पा. त्या ठिकाणी असताना गवळण सांगू लागले यशोदा मातेला काल आमच्या असताना त्या ठिकाणी घरी आला आणि त्याला आम्ही असताना त्या ठिकाणी पालक म्हणून असताना सहज विचारलं, कृष्णा तुला असताना नवरी त्या ठिकाणी कशी पाहिजे, कशी असताना तुला पत्नी पाहिजे, त्याला असताना सांगितल्यानंतर तुझा काना असताना काय म्हणू लागला, कशी नवरी असताना त्या ठिकाणी पाहिजे म्हणू लागला. गवळणी असताना यशोदा मातेला असताना बोलू लागल्या, ऐक म्हणलं तुझा मुलगा असताना त्याला नवरी असताना त्या ठिकाणी कशी पाहिजे म्हणतो. तर पुढे गवळणी असताना त्या ठिकाणी सांगू लागल्या, अनंत ब्रह्मांडाच्या गती जिच्या इच्छे मात्र होती जाती जे परब्रह्मेची मूळ स्फूर्ती तेची निश्चिंती नवरी माझी. हो गवळणी सांगू लागल्या की तुझा कृष्ण असताना कशी नवरी असताना मागतो, कशी असणारी मला बायको पाहिजे म्हणतो. तर माझी असणाऱ्या नवरीनं असताना कोणतं कार्य केलेलं पाहिजे, किती असणार कित्येक ब्रह्मांड असताना त्या ठिकाणी निर्माण करेल, त्या ठिकाणी असणारे त्रिभुवनाचं कार्य असतं तिनं असतं त्या ठिकाणी करावं, सर्व तिच्याच हातानं असतं त्या ठिकाणी व्हावं, तिनंच असतं त्या ठिकाणी मोडून टाकावं, अशी असणारी मला असणारी नवरी त्या ठिकाणी पाहिजे. कोण? कृष्ण असतं त्या ठिकाणी बोलू लागले, बोललेले कृष्णाचं यशोदेला गवळण सांगू लागली. ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्र चंद्र वरुण दिनकर ही बाहुली नाचवी समग्र एक सूत्रे करुणी. हो तिनं असताना मला नवरी असणारी कशी पाहिजे, कृष्ण सांगू लागला मला नवरी कशी पाहिजे. तर तिनं असताना ब्रह्म विष्णू आणि महेश महाराज असताना त्या ठिकाणी, चंद्र सूर्य असताना त्या ठिकाणी आणि सर्व महाराज असताना त्या ठिकाणी जे देवी देवतात ना ते आपल्या असताना त्या ठिकाणी बोटावरती तिने असताना खेळवावे, या सर्वांकडून असणारे कार्य असताना करून घ्यावं, तिच्याच आज्ञेनं सर्व काही व्हावं, अशी असणारी मला पत्नी असताना त्या ठिकाणी पाहिजे, नवरी असणारी त्या ठिकाणी पाहिजे. असं कृष्णाचं तुझ्या असतं म्हणणं त्या ठिकाणी आलं, तुझा कृष्ण असं अशी असणारी नवरी मला पाहिजे असं म्हणतो, अशी गवळण असणारी यशोदा मातेला बोलू लागली. जगदंबर हा दावी नेटे सवेची झाकोने म्हणे कोठे ते माझी नवरी भेटे तरीच करणे विवाह. हो मी असते कोणासंग बी महाराज असते त्या ठिकाणी लग्न करेल का, माझी नवरी ती असणारी होईल जिना असतं त्या ठिकाणी हे महाराज असतं ब्रह्मांड त्या ठिकाणी निर्माण करावं, निर्माण करून असतं त्यांचा संसार असताना व्यवस्थित करावा. आणि महाराज असतं नुसते नयन उघडले की पुन्हा तिने ते सर्व पसारा असताना त्या ठिकाणी आपल्या हातानं मोडून टाकावं आणि म्हणावं कुठं मी काय केलं, अशी असणारी पत्नी मला त्या ठिकाणी पाहिजे. आमचे कृष्ण परमात्मा असणारे त्या ठिकाणी गवळणीला बोलून गवळणी असणारे यशोदा मातेला सांगून आले की तुझा मुलगा अशी असणारी नवरी मागतो. ते पतिव्रता शिरोमणी नाव रूपा निले मज लागोनी माझी योग निद्रा मोडोनी जागविले मजतीने. हो आणि त्या असणारे महाराज असताना ती माझी नवरी असणारी कशी आहे, महाराज असताना इतकी सत्य पतिव्रता आहे की तिनं मला असताना त्या ठिकाणी काय केलं की नावा रूपाला असताना त्या ठिकाणी आणलं आणि माझं जे काही महाराज असताना त्या ठिकाणी निद्रास्थान होतं ना, माझं जे काही ध्यान होतं ना त्या ध्यानाचं भंग असताना त्या कोणी माझ्या असणारं पत्नीनं असणारं करावं किंवा केलं, अशी पत्नी मला असणारं त्या ठिकाणी पाहिजे. कृष्ण परमात्मा असणारं जे काय बोलले ती गवळण असणारं यशोदा मातेला सांगू लागली. मज न करता जागे केले अवघे मोडोने मज माझी मिळविले माझ्या सत्तेने खेळ खेळे परिमिने ती येते. हो काय बोलले, माझी असणारी पत्नी अशी पाहिजे किंवा असताना माझी पत्नी मी अशा महाराज असताना स्त्री संघ असताना लग्न करणार आहे की तिनं असं सर्व कार्यभाग असताना करावा
तिन्ही दिवास्त्र त्या ठिकाणी खेळवावे, ब्रह्मांड अस्त्र अनेक ब्रह्मांड तीन अस्त्र त्या ठिकाणी निर्माण अस्त्र त्या ठिकाणी करावं आणि पुन्हा मी काय माझं जे अस्त्र ध्यान आहे महाराज अस्त्र ते ध्यानाचं भंगन अस्त्र त्या ठिकाणी करावं आणि पुन्हा महाराज अस्त्र मी जी सृष्टी निर्माण केली तीच अस्त्र त्या ठिकाणी ठेवावी आणि आपण जे काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी मला ध्यान लागल्यानंतर जे काही निर्माण केलं ना ते अस्त्र मोडून महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाकावं आणि माझी पृथ्वी मी निर्माण केलेलं ब्रह्मांड अस्त्र त्या ठिकाणी जशाच तसं अस्त्र त्या ठिकाणी दाखवावं असं अस्त्र माझ्या पत्नीचं अस्त्र कार्य आणि तीच अस्त्र मी पत्नी अस्त्र करील असे कोण गवळणी असणारे यशोदा मातेला सांगू लागल्या. ऐशा लबाड गोष्टी फार रचितो गे तुझा कुमार, तो एक कुरंग नेत्री सुकुमार, गाढाने सांगे ऐका हो. काय म्हणणारे महाराजास्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं भगवंतांना खरं खरं महाराजास्त्र त्या ठिकाणी सर्व काही या गवळणीला अस्त्र सांगितलं. या गवळणी ही साध्या महाराजास्त्र त्या ठिकाणी होत्या का? साध्याही नव्हत्या. गवळी महाराजास्त्र त्या ठिकाणी कोण होते? पहिल्यांदा आपण अस्त्र ऐकलं महाराजास्त्र, पण या देहावरती आल्यानंतर सर्वांचा विसर अस्त्र त्या ठिकाणी पडतो ना, तशीच भ्रांती या अस्त्र कोणाला गवळणीला अस्त्र त्या ठिकाणी चढली होती. देवानं खरंच सांगितलं होतं की माझ्या पत्नीनं अस्त्र महाराजास्त्र बऱ्याच ऋषीनं अस्त्र त्या ठिकाणी वर्णन केलं, बऱ्याच ग्रंथामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आमच्या अस्त्र लक्ष्मीचं वर्णन आहे आणि खरंच अस्त्र त्या ठिकाणी लक्ष्मीचं कार्य तसं आहे की आपले मालक अस्त्र झोपी घालायचे आणि ब्रह्मांडाच्या उतरंडी अस्त्र त्या ठिकाणी असणारे काय करायच्या रचायच्या आणि त्या भगवंताचा डोळा उघडायच्या अगोदर महाराजास्त्र मोडून अस्त्र त्या ठिकाणी जे काही केलं ना ते मोडून अस्त्र टाकायचं असं कार्य लक्ष्मीचं होतं आणि तेच कार्य अस्त्र कृष्ण अस्त्र म्हणले की तीच नवरी अस्त्र मी करणार आहे. मग या गवळणीला अस्त्र काय झालं? या देहावरती आल्यानंतर देहामध्ये विकार अस्त्र असतात, कर्माचं अस्त्र त्या ठिकाणी बंधनात कर्म महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं करावं या कर्मानं अस्त्र विसर पडतो ना, मग तसा विसर अस्त्र या गोपीला पडला होता आणि त्या गोपी म्हणू लागल्या भगवंतानं खरं सांगितलेलं त्यांना अस्त्र पटत नव्हतं आणि पुन्हा यशोदा मातेलाच म्हणून आले की असा लबाड अस्त्र तुझा कृष्ण बोलतो, पण लबाड कृष्ण बोलत होते का? लबाड अस्त्र बोलत नव्हते, खरं तेच महाराज अस्त्र सांगत होते. आणि पुन्हा महाराज अस्त्र सांगत असताना महाराज अस्त्र असं सांगत असताना काय झालं म्हणतात की एक असणारी महाराज गवळण अस्त्र उठली आणि पुन्हा ती अस्त्र आणखीन काय सांगू लागली पुढे सांगतात. काल माझ्या मंदिरायोनी शिंकी पाहे अवलोकोनी, तवती न दिसती नयनी, म्हणे लपवणी ठेविली. ये गवळण अस्त्री उठली आणि यशोदा मातेला बोलून आली, काल माझ्या मंदिरामध्ये तुझा अस्त्र काना कृष्ण अस्त्र आला आणि इकडं तिकडं अस्त्र बघू लागला, त्याला अस्त्र शिंके महाराज अस्त्र दिसले नाही. तेव्हा मला बोलला कुठं अस्त्र शिंके ठेवून महाराज अस्त्र लपून ठेवले, त्या ठिकाणी अस्त्र तुमच्या घरामध्ये शिंक दिसत नाही, दुध अस्त्र त्या ठिकाणी तुमचे अस्त्र दिसत नाही, तुम्ही कुठं अस्त्र माझ्यापासून लपून ठेवले असा तुझा कृष्ण यशोदे मला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागला. मग भेने लपविता लोणी, परी मी काढीन धुंडोनी, म्या समुद्रात शोधोनी, शंखासुर काढिला. माझ्या घरी अस्त्र तुझा काना अस्त्र आला मला म्हणू लागला, माझ्या भेन तुम्ही अस्त्र काय केलं? दही दुधाची असणारे माट मारत अस्त्र लपून ठेवले, माझ्या दृष्टीला येऊ नये म्हणून महाराज अस्त्र तुम्ही झाकून ठेवले ना, पण मी अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे महाराज अस्त्र? मी अस्त्र किती पाहणार आहे महाराज अस्त्र? अहो तुमचे तर दही दुधाची गाडगी म्हणून आले, जाऊ द्या. कृष्ण सांगू लागला की मी अस्त्र काय केलं? समुद्रामध्ये लपलेला अस्त्र शंकासुर महाराज, या शंकासुराला मी अस्त्र धुंडलं गौशीलं आणि त्याला अस्त्र मी त्या ठिकाणी मारलं. मग तुमचे अस्त्र दही दुधाची असणारे गाडगे माझ्यापासून दूर राहतील का? मला दिसणार नाहीत का? असं कार्य मी केलं. गवळण अस्त्र यशोदेला अस्त्र सांगू लागले की तुझा कृष्ण अस्त्र मला असं बोलला. असुर वेद घेऊन गेला जेव्हा, विधी माझा धावा करी तेव्हा, धावे धावे कमला धवा, हे केशवा दीन बंधू. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले, एका असुरानं अस्त्र त्या ठिकाणी काय केलं? महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणतं अस्त्र? वेद महाराज अस्त्र त्या ठिकाणी वेदाचं हरण केलं, चोरून महाराज अस्त्र पळून अस्त्र त्या
असुरांना मार्गास्त्र वेद नेले तेव्हा महाराजास्त्र माझ्याकडे अस्त्र विधी अस्त्र त्या ठिकाणी आली. ही विधी अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आली, भगवंता माझ्या अस्त्र वेदाचं अस्त्र रक्षण करा, आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी वाचवा. अशा विधीनं माझा अस्त्र टाव बुडला, शरणास्त्र मला त्या ठिकाणी विधी आली असं म्हणणं अस्त्र कृष्णाचं येऊ लागलं. ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, मज बहुत त्याची कळकळ, मी मास्य रूप होऊन तत्काळ वेद शोधना निघालो. हो काय म्हणले, पुन्हा कृष्णास्त्र बोलले गवळणीला सांगू लागले, ब्रह्मदेव अस्त्र माझं तान बाळे आणि या ब्रह्मदेवापासून वेदाची असणारी निर्मिती झाली ना, विधी माझ्यापाशी असणारे गाराणं अस्त्र त्या ठिकाणी घेऊन आले ना, मग मी अस्त्र काय केलं की माझ्या अस्त्र बाळाला अस्त्र कोणी त्रास दिला ना, म्हणून मी अस्त्र जो असुर अस्त्र वेद घेऊन गेला त्याला धुण्यासाठी अस्त्र मी माझं स्थान अस्त्र त्या ठिकाणी त्यागलं म्हणू लागले. तो असाभ्य समुद्र जळ, 1.25 लक्ष गावे रुंद विशाळ, ती तुकाची खोल सबळ, पृथ्वी भोवता असभाव्य. हो त्या ठिकाणी असणारा तो वेद घेऊन अस्त्र इकडे तिकडे कुंकड गेला का, तो असुर अस्त्र वेदाचं अस्त्र वेदाला घेऊन अस्त्र त्या ठिकाणी समुद्रामध्ये जाऊन अस्त्र त्या ठिकाणी लपला. तो असुर समुद्रामध्ये जाऊन लपला ना, आणि समुद्र अस्त्र लहान होता का, 1.25 लक्ष मारलास्त्र गाव आडवा अस्त्र, 1.25 लक्ष गाव असणारा उभा मारलास्त्र, एवढी लांबी रुंदी अस्त्र त्या समुद्राची होती. त्या पाण्याचं अस्त्र गणित करता येतं का, समुद्रात किती पाणी आहे तितकं पाणी मारलास्त्र त्या ठिकाणी समुद्रामध्ये होतं. त्या समुद्रामध्ये हा अस्त्र असुर जाऊन अस्त्र लपला. मग मी अस्त्र काय केलं पुढे सांगू लागले, मी जाहलो मत्स रूप विशाळ, असा भाव्य समुद्र जळ, उच्छे घाय जळ सकळ, आकाश पंथे उडविले. कृष्ण परमात्मा असणारे सांगून आले, मग मी तेव्हा अस्त्र मत्स्य अवतार अस्त्र त्या ठिकाणी गेला, मासा अस्त्र मी त्या ठिकाणी झालो. आणि एवढा अस्त्र मोठा समुद्र होता, त्या समुद्रामध्ये मी अस्त्र त्या ठिकाणी गेलो. माझ्या अस्त्र शेपटीने मारलं अस्त्र जे काही समुद्राचं पाणी होतं ते अस्त्र आकाशामध्ये अस्त्र त्या ठिकाणी मी उडवलं. असं कार्य अस्त्र मी त्या ठिकाणी केलं. कृष्ण परमात्मा सांगू लागले, जैसे विहारी यांचे पाणी, एकाची हस्ते पेटे करुणी, बाहेर पडे घेऊन तैसा सागर उडविला. हो कृष्ण परमात्मा अस्त्र सांगू लागले, मी अस्त्र सागर अस्त्र कसा आकाशामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उडवला. एखाद्या अस्त्र टोपल्यामध्ये किंवा परातीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी पाणी असावं, आणि त्या टोपल्यामधलं पाणी अस्त्र आपण वंजळीनं अस्त्र कसं वर अस्त्र त्या ठिकाणी भिरकावतो, त्या प्रकारे अस्त्र मी माझ्या शेपटीने अस्त्र हा समुद्र मारला अस्त्र आकाशामध्ये अस्त्र उडवला म्हणतात. 1.25 लक्ष गावे समुद्र, आकाशी उडविला समग्र, मग पायी धरवणे शंखासूर, ओढोनिया काढिला. हो मग अशा अस्त्र 1.25 लक्ष ज्या अस्त्र समुद्राची रुंदी लांबी अस्त्र होती, त्या सर्व 1.25 लक्ष अस्त्र समुद्राचं पाणी अस्त्र आकाशामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उडवलं. आणि जो काही लपून बसलेला अस्त्र शंखासूर होता ना, त्याच्या पायाला धरून अस्त्र मी बाहेर अस्त्र त्या ठिकाणी काढलं. असं कार्य अस्त्र मी त्या ठिकाणी केलं. कृष्ण परमात्मा सांगू लागले, असुरासी बाहेर काढिले, मग समुद्र जळ खाली पाडिले, शंखासुरासी वधिले, करी धरिले कलेवर. हो त्या ठिकाणी अस्त्र अशा रीतीने समुद्राचं पाणी अस्त्र वर उडवलं. त्या ठिकाणी शंखासुराला बाहेर आणलं, त्याचा अस्त्र वध केला. आणि पुन्हा वर उचमळलेलं पाणी अस्त्र जिथे तिथे अस्त्र त्या ठिकाणी ठेवलं. अशा रीतीने मी त्या असुराला मारलं, अस्त्र धुंडून अस्त्र त्या ठिकाणी मारलं. कृष्ण परमात्मा बोलू लागले, ते काळी ब्रह्मादिक इंद्र, स्तुती स्तोत्रे करीत्या पार, वेद देवनी समग्र म्यामान रक्षिला. हो मग अशा रीतीने अस्त्र काय केलं, त्या शंखासुराला अस्त्र मी त्या ठिकाणी मारलं. मग त्याच्यापासून जे काही वेद त्यानं अस्त्र घेऊन गेलतात, ते वेद अस्त्र घेतले, देवांना अस्त्र त्या ठिकाणी दिले. तेव्हा अस्त्र देवानं, त्या अस्त्र ब्रह्मदेवानं 33 कोटी देव
देवानं माझं अस्त्र स्तवन केलं, माझा अस्त्राचे जे कार्य केला, माझा अस्त्र गौरव त्यांना अस्त्र त्या ठिकाणी केला आणि त्या देवाला अस्त्र ते वेद देऊन मी अस्त्र सुख देण्याचं कार्य केलं, एवढं कार्य अस्त्र मी त्या ठिकाणी केलं असे कृष्ण परमात्मा अस्त्र बोलू लागले. आणि जे काही कृष्ण परमात्मा बोलले ते गाराने मारलं अस्त्र त्या ठिकाणी कोण गवळणी असणार यशोदा मातेला सांगू लागले की तुझा मुलगा एवढूसाच महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं कार्य मी त्या ठिकाणी केलं म्हणतो. या कारणे एक चतुरे कामिनी जेने प्रयजळी वेद शोधोनी काढिले त्या पुढे लोणी लपवाल कोठे आबला हो. त्या ठिकाणी अस्त्र पुन्हा कृष्ण परमात्मा म्हणू लागले तुम्ही अस्त्र विचार करा मग तितका अस्त्र प्रलय का अस्त्र त्या ठिकाणी कोण तो अस्त्र समुद्र त्याचं पाणी उडून अस्त्र शंकासुर मी धुंडून अस्त्र त्या ठिकाणी मारला आणि त्या शंकासुरला धुंडायला मला अस्त्र त्या ठिकाणी कोणतंही कष्ट अस्त्र त्या ठिकाणी लागले नाही. चुटकी सरस मी अस्त्र कार्य त्या ठिकाणी त्या शंकासुराचं केलं. मग तुम्ही माझ्यापासून अस्त्र लोणी अस्त्र कसं लपून ठेवताल? तुमचं लोणी अस्त्र मला अस्त्र गवसणार नाही का? तुमचं दही दूध अस्त्र मला दिसणार नाही का? शंकासुर इतका अस्त्र त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेला लपून बसलेला आम्ही धुंडून काढला, त्याचा वध केला आणि तुमचं अस्त्र दही दूध लोणी अस्त्र माझ्यापासून किती अस्त्र त्या ठिकाणी दूर आहे किंवा ते मी धुंडू शकत नाही का असे कृष्ण बोलू लागले. ऐक यशोदे सुंदरी लटक्याची कथा उत्पन्न करी मी घुसळीता मंदिरी हरी येऊनी बोलिला. आणि एक गवळण पुन्हा अस्त्र उठली आणि पुन्हा यशोदा मातेला अस्त्र बोलू लागली. यशोदा तिला तसा अस्त्र त्या ठिकाणी बोलला पण एके दिवशी माझ्या पण घरी अस्त्र त्या ठिकाणी आला आणि मी त्यावेळेस अस्त्र मंथन करू लागले. मी मंथन करू लागले ना गपचूप मागून अस्त्र माझे आला. मंथन करताना मला अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं आणि तुझा कृष्ण अस्त्र मला त्या ठिकाणी काय म्हणला ऐक अस्त्र यशोदा माते मी अस्त्र तुला तुझ्या कृष्णाने जे काय बोलला ना ते मी तुला सांगते अशी गवळण अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेला बोलू लागली. म्हणे घुसळीता गोपी समजता परिणये माझी या चित्ता म्या कुर्मावतारी तत्वता श्रीरसागर मथिला हो. त्या ठिकाणी तुझा काना अस्त्र माझ्या जवळ अस्त्र त्या ठिकाणी आला. मी मंथन अस्त्र करू लागले, गवळण अस्त्र यशोदा मातेला सांगू लागले तुझा कृष्ण माझ्यापाशी अस्त्र त्या ठिकाणी आला आणि मला अस्त्र म्हणू लागला तुम्ही हे जे काही मंथन करताना ते मंथन अस्त्र माझ्या मनाला अस्त्र पटतं का? मला अस्त्र तुमचं ते मंथन केलेलं अजिबात पटत नाही. मी हे अस्त्र त्या ठिकाणी मंथन केलं, मी कुर्म अवतार अस्त्र त्या ठिकाणी धरला आणि कसं महाराज अस्त्र त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये अस्त्र त्या सागरामध्ये मंथन केलं. कृष्ण अस्त्र बोलू लागले. एकादश सहस्त्र योजने सबळ रवी केली मंदराचळ जो अवक्त्र उंच सरळ सुवर्णमय प्रभात्याची. 1.25 महाराजास्त्र उंची असणारा पर्वत महाराजास्त्र मंदराचल नावाचा असणारा पर्वत त्याची असणारी रवी महाराजास्त्र त्या ठिकाणी केली. पर्वत असणारा साधा नव्हता, किती शोभा असणारा त्या पर्वताची होती. महाराजास्त्र 1.25 योजनास्त्र उंची त्याची होती, त्याची रवी अस्त्री केली. कृष्ण परमात्मा अस्त्र बोलू लागले. मग वासुकीची त्यास बिरडी मग समुद्र मथिला कडो विकडी सुर आणि असुर प्रोढी दोहीकडे समधरिती. असा मंदराचल नावाचा पर्वत अस्त्र समुद्रामध्ये ठेवला. वासुकी नावाचा सर्प, या वासुकी नावाच्या सर्पाचा अस्त्र वेडा मंदराचल नावाच्या अस्त्र पर्वताला अस्त्र दिला. एकीकूण अस्त्र देव अस्त्र त्या ठिकाणी होते, एकीकूण अस्त्र दैत्य होते आणि अशा रीतीने अस्त्र मंथन त्या ठिकाणी चालू महाराज अस्त्र केलं म्हणतात. मग चालीला भेदित पाताळ तळ मी कुर्म जाहलो घन निळ चतुर्दश रत्ने निर्मळ नवनीत तेची काढिले. त्या ठिकाणी अस्त्र अशा रीतीने काय झालं मंदराचल नावाचा पर्वत महाराज अस्त्र त्या ठिकाणी समुद्रावर त्या अस्त्र टेकवला आणि वासुकी नावाचं सर्प महाराज अस्त्र त्याची अस्त्र त्या ठिकाणी चोरी केली. मंथन अस्त्र चालू झालं पण समुद्रामध्ये अस्त्र तो पर्वत अस्त्र बुडू लागला, पाताळाकडे अस्त्र घुसू लागला. तेव्हा अस्त्र मी कासवाचं अस्त्र त्या ठिकाणी रूप अस्त्र त्या ठिकाणी धरलं आणि मंथन महाराज अस्त्र सुरू झालं आणि ज्यावेळेस मंथन सुरू झालं नाही की
कृष्ण परमात्मा अस्त्र बोलू लागले. पुन्हा काय झालं सांगू लागले. तुम्ही दूध पाजिता बाळकांस, तैसाची मी सुरांस पाजी सुधारस. मोहिनी स्वरूप विशेष, मीच नटलो ते धवा. हो, त्या ठिकाणी भगवंत अस्त्र सांगू लागले. कृष्ण परमात्मा अस्त्र गवळणीला बोलणारे, तुम्ही काय मंथन करता, मी कसं मंथन केलं. 14 रत्न त्या मंथनामधून अस्त्र निघाले. त्यामध्ये एक मार्गास्त्र अमृत निघाले, एक अस्त्र मदिरा मार्गास्त्र निघाली. मग मी अस्त्र काय केलं, पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी मोहिनीचं रूप अस्त्र त्या ठिकाणी घेतलं. आणि तुम्ही जसं अस्त्र आपल्या बालकाला दूध पाजताना, तसं मी अस्त्र त्या ठिकाणी मार्गास्त्र मदिरा अस्त्र त्या ठिकाणी दैत्याला मी पाजली. जसं तुम्ही बाळाला दूध पाजता, तशी असणारी मदिरा मी त्या ठिकाणी कोणाला, त्या असुरांना दैत्याला अस्त्र पाजली. कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. म्या मोहिनी स्वरूप धरले जाण, म्हणून मोडोनी दाखवी नयना. ते कुर्म चरित्र संपूर्ण, आपुले अंगी दावितो. गवळण सांगू लागली, यशोदेला, यशोदे तुझा काना अस्त्र बोलू लागला. मी अस्त्र मंथन केलं. मंथनामध्ये देवाचे आणि दैत्याचे भांडण अस्त्र त्या ठिकाणी लागले ना, तेव्हा मी मोहिनी रूप अस्त्र धरलं. किती सुंदर मोहिनीचं अस्त्र रूप धरलं. त्या मोहिनीचे डोळे कसे होते, डोळे मोडून मोड करून मारला अस्त्र तो तुझा अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र दाखवू लागला. लहान अस्त्र त्या ठिकाणी तुझा कृष्ण आहे, पण महाराजास्त्र काय महाराजास्त्र त्या ठिकाणी कुर्म महाराजास्त्र आख्यान आहे ना. कुर्म महाराजास्त्र जो काही अवतार घेतला ना, त्या अवताराचा अस्त्र महत्व अस्त्र त्या ठिकाणी तुझा कृष्ण अस्त्र सांगू लागला. अशा अस्त्र त्या ठिकाणी गवळणी कोणाला, यशोदा मातेला बोलू लागल्या. आणि कनवल एक साजनी, मी कुंभ भरितात मारी कन्या जीवनी. तो हळूची माझा कर धरुणी, काय बोलिला गोपाळ. पुन्हा तिसरी अस्त्री गवळण महाराजास्त्र उठली सांगू लागली, यशोदे अशा रीतीने दोघी जणीला अस्त्र तुझा कृष्णास्त्र त्या ठिकाणी बोलला. मी हे एके दिवशी अस्त्र यमुनेवरती पाणी आणण्यासाठी अस्त्र गेले. मी अस्त्र हंडा अस्त्र त्या ठिकाणी भरला, डोक्यावरती अस्त्र घेऊ लागले, तेव्हा तुझा कृष्णास्त्र मला काय बोलला. गवळणास्त्र सांगू लागली, तुम्ही गे घागरी उचलिता, बहुत गोपी कष्टी होता. म्या दाढेवरी तत्वता, पृथ्वी उचलोनी धरिली. मी अस्त्र हंडा उचलू लागले. मला इकलीला हंडा उचलत नव्हता. दुसरी अस्त्री गवळण मला सहकार्य करण्यासाठी आली. तेव्हा अस्त्र तुझा काना अस्त्र माझ्यापाशी अस्त्र आला आणि म्हणू लागला, इतकुसा अस्त्र हंडा तुम्हाला अस्त्र दोघीला उचलत नाही, आणि तुमच्यामध्ये काय सामर्थ्य. मी अस्त्र त्या ठिकाणी वराह अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतला. दाढेमध्ये सर्वप्रथम मार्गास्त्र मी त्या ठिकाणी उचलली. तुमच्यामध्ये एवढं सुद्धा बळ नाहीये, असा अस्त्र कृष्ण परमात्मा बोलू लागले. तुम्ही वराह वेशधारी, हिरण्याक्ष मारिला क्षणा भितरी. अद्यापी दाढेवरी धरित्री, म्या धरियेले निजबळे. अस्त्र वराह अवतार अस्त्र त्या ठिकाणी धरला. हिरण्याक्ष नावाचा अस्त्र राक्षसाचा वध अस्त्र मी त्या ठिकाणी केला. आणि पुन्हा अस्त्र आजपर्यंत अस्त्र माझ्या दाढेवरती अस्त्र पृथ्वी धरून अस्त्र मी त्या ठिकाणी ठेवली. असा अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र तुझा कन्हैया अस्त्र आम्हाला बोलत होता. यशोदा मातेला गवळणी अस्त्र सांगू लागल्या. म्या दाढेवरी धरली आवनी, कुंभ न उचले तुमचेनी. मी ब्रह्मांड नखाग्री धरुणी, नाचवीत म्हणतसे. हो, काय बोलणाऱ्या गवळणी सांगू लागल्या. आम्हाला तुझा काना म्हणतो. मी अस्त्र दातामध्ये अस्त्र, दाढेमध्ये पृथ्वी अस्त्र तोलून आजपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी धरली. एवढं कार्य अस्त्र मी त्या ठिकाणी केलं, आजपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी करतो. आणि तुम्हाला अस्त्र साधा हंडा असणारा, पाण्याचा डेरा असणारा उचलत नाही, असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी तुझ्या कृष्णाचं आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागलं. ऐके यशोदे शुभ कल्याणी, आम्ही फळे काकड्या चिरिता सदनी. म्हणे हिरण्याक कशपा चिरुणी, आतडी ऐशी काढिली म्या. एक जणी पुन्हा उठली, दोघी जणी उठल्या. त्या सांगू लागल्या, यशोदा तुझा अस्त्र काना आमच्या घरी
घरी एके दिवशी अस्त्र त्या ठिकाणी आला तेव्हा आम्ही मुळ्या काकडे महाराज अस्त्र त्या ठिकाणी ककडी अस्त्र त्या ठिकाणी चिरू लागलो तेव्हा तुझा काना अस्त्र आमच्या घरी आला आणि म्हणून आला काय तुम्ही अस्त्र चाकून त्या ठिकाणी अस्त्र कशाने बोतईन येणं अस्त्र इळीनं अस्त्र त्या ठिकाणी ककडे हे चिरता मी अस्त्र त्या ठिकाणी हिरण्यकशिपूचं अस्त्र पोट माझ्या नखाना अस्त्र त्या ठिकाणी बांधलं काय तुमच्यामध्ये अस्त्र सामर्थ्य असा तुझा कृष्ण अस्त्र बोलू लागला कोण गवळणी असणारा यशोदा मातेला सांगू लागल्या तुम्ही नरसिंह वेशधारक असुर कुळ कानन पावक माझ्या क्रोधा पुढे ब्रह्मादिक उभे न ठाकती सर्वथा त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा बोलू लागले अशा रीतीने अस्त्र मी त्या असुरांचं कुळ अस्त्र त्या ठिकाणी शेवट अस्त्र त्या ठिकाणी केला एवढा अस्त्र सामर्थ्य माझ्यामध्ये इतका असणारा राग मला अस्त्र त्या ठिकाणी आहे आणि मीच सर्व काही अस्त्र त्या ठिकाणी कार्य करणार आहे असा तुझा काना अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागला गवळणी अस्त्र यशोदा मातेला सांगू लागल्या क्रोधे विदारिला असुर रक्षिला प्रल्हाद किंकर तो नरसिंह अवतार समग्र लीला पारला दाविली गवळणी अस्त्र सांगू लागल्या तुझा कृष्ण अस्त्र म्हणू लागला त्यावेळेस मी अस्त्र नरसिंह परमात्माचा अवतार धारण अस्त्र त्या ठिकाणी केला हिरण्यकशिपूचं पोट अस्त्र त्या ठिकाणी नखाने फाडलं आणि जो काय माझा भक्त अस्त्र प्रल्हाद होता ना या प्रल्हादाला सुख अस्त्र मी त्या ठिकाणी दिलं माझा अस्त्र क्रोध अस्त्र किती उग्र त्या ठिकाणी अस्त्र होता तो नरसिंह अवतारामध्ये अस्त्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल किंवा अस्त्र तुम्ही पाहिला असेल तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी ज्ञात नाहीये असं म्हणणं अस्त्र तुझ्या कृष्णाचं येऊ लागलं म्हणतात ऐके यशोदे सुताचे विंदान नसतेची करीतो निर्माण एके दिवशी मी पतीचे चरण धूत होते निजग्रही काय म्हणणारे महाराज अशा रीतीने गवळणी सांगू लागल्या यशोदा तुझ्या असणार मुलाचा असणार काय सांगावं काय असणार याची करणी काय असणार हा अस्त्र बोलतो जे नाही का तीच अस्त्र मी केलं म्हणतो किंवा अस्त्र जे कळत नाही किंवा अस्त्र जे पटतच नाही ते अस्त्र त्या ठिकाणी सांगतो दुसरी लगेच अस्त्र ही कुठली आणि ती म्हणली यशोदे मी अस्त्र माझ्या घरी अस्त्र होते मी माझ्या मालकाचे अस्त्र त्या ठिकाणी पाय अस्त्र दाबू लागले तेव्हा तुझा अस्त्र काना त्या ठिकाणी आला आणि मला अस्त्र काय म्हणू लागला हळूची बैसला येऊन म्हणे बळीने धुतले माझे चरण मज त्रिपाद भूमिदान प्रल्हाद पोत्रे दिधली तुझा कृष्ण माझ्या अस्त्र घरी आला मी पतीचे चरण अस्त्र त्या ठिकाणी दाबत होते तेव्हा माझ्या कुशीहून अस्त्र म्हणू लागला माझे अस्त्र चरण अस्त्र कोणी महाराज अस्त्र त्या बळीनं अस्त्र त्या ठिकाणी धुतले महाराज अस्त्र त्यानं त्या असणार बळीनं माझे अस्त्र चरण त्या ठिकाणी धुतले त्यानं मला अस्त्र त्या ठिकाणी 3 पाय महाराज अस्त्र जमिनी त्या ठिकाणी अस्त्र दान दिली आणि असा अस्त्र तुझा कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागला म्हणतात 2 पाद झाले त्रिभुवन मग बळीने केले आत्मनिवेदन बळी माझे रूप विलोकी पूर्ण तो असंभाव्य लक्ष वेना काय झालं महाराज अस्त्र अशा रीतीने म्हणलाले मी अस्त्र त्या ठिकाणी बळीच्या द्वारामध्ये गेलो तेव्हा अस्त्र बळीने मला अस्त्र त्या ठिकाणी माझे अस्त्र चरण धुतले मला अस्त्र त्या ठिकाणी बोलला तुम्हाला अस्त्र काय पाहिजे 3 पाय जमीन अस्त्र मी त्या ठिकाणी मागितली तेव्हा अस्त्र 2 पावलामध्ये अस्त्र त्या ठिकाणी मी काय केलं स्वर्ग मृत्यू पाताळ अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र स्वर्ग आणि पृथ्वी महाराज अस्त्र व्यापून टाकली 3ऱ्या पायाला अस्त्र त्या ठिकाणी जागा अस्त्र राहिली नाही तेव्हा बळी अस्त्र माझ्या चरणापाशी अस्त्र होता आणि माझा अस्त्र स्वरूप त्या ठिकाणी पाहू लागला पण त्याला अस्त्र माझ्या स्वरूपापर्यंत अस्त्र जाता आलं नाही असं म्हणणं अस्त्र कृष्णाचं येऊ लागलं सप्त पाताळा खाली चरण प्रपद ते रसातळ पूर्ण गुल्फद्वय ते महातळ जान पोटरिया ते सुतळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय सांगू लागले कृष्ण परमात्मा अस्त्र सांगू लागले बळी अस्त्र माझ्याकडे अस्त्र बघू लागला त्याला अस्त्र माझं स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी बघता आलं नाही का तो माझे अस्त्र पाय जिथं अस्त्र टेकले होते ना ते अस्त्र पाताळ होतं म्हणून लागले माझ्या अस्त्र पोटऱ्या महाराज अस्त्र सुतळ होतं
त्याच्यावरचे असणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोट्याच्या खाल्ले घोटे असणारे त्या ठिकाणी रसातळ होत. अशा रीतीने माझं अस्त्र त्या ठिकाणी कार्य कोण आमचे कृष्ण परमात्मा अस्त्र बोलू लागले. रतळ आणि वितळ त्या जानो जंगा निर्मळ कटी प्रदेश ते भूमंडळ मृत्यू लोक वसेवरी. जानू महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुतळ आणि वितळ अस्त्र त्या ठिकाणी हे पृथ्वीतल अस्त्र त्या ठिकाणी माझी असणारी त्या ठिकाणी कंबर आहे असा अस्त्र तुझा कृष्ण बोलू लागला म्हणतात. सप्त समुद्र पोटांत जठराग्नी वडवानळ धडधडीत नाभिस्थान नभ निश्चित ज्योतिर्लोक वक्षस्थळ. काय बोलले महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अस्त्र सांगू लागले माझं उदर अस्त्र सप्त सागर महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा बोलले या अस्त्र उदरामध्ये अस्त्र जठर अग्नी नावाचा अस्त्र एक महाराज अस्त्र अग्नी त्या ठिकाणी समावलेला आहे. महाराज अस्त्र पुन्हा माझी बिंबी अस्त्र त्या ठिकाणी काय बोलले ज्योतिर्लोक अस्त्र त्या ठिकाणी निश्चित अस्त्र त्या ठिकाणी आहे. आणि माझा अस्त्र वृक्ष स्थळ अस्त्र त्या ठिकाणी नाभिस्थान नभनिश्चित ज्योतिर्लिंग वक्षस्थळ. ज्योतिर्लिंग अस्त्र त्या ठिकाणी वृक्ष स्थळ अस्त्र माझं त्या ठिकाणी असं अस्त्र स्वरूप माझे भगवंत अस्त्र बोलू लागले. महर लोक तो कंठ जाना महर लोक अस्त्र त्या ठिकाणी कंठामध्ये माझे अस्त्र बसलेले. मस्तक ते विधी भुवन मस्तक अस्त्र विधी भुवन महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझं हो हस्त रूपेश चिरमन माझ्या अंगी वसत असे. हो अशा रीतीने महाराज अस्त्र सर्व काही जे कार्य ना ते अस्त्र माझ्या शरीरामध्ये अस्त्र सामावलेले. तुझा अस्त्र कृष्ण त्या ठिकाणी बोलतो यशोदेला अस्त्र गवळण सांगू लागले. नेत्र ते सूर्य नारायण चंद्रमा ते माझे मन दिशा ते माझे श्रवण विष्णू अंतकरण जानपा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा सांगू लागले. सूर्य अस्त्र त्या ठिकाणी माझे अस्त्र त्या ठिकाणी नयन महाराज अस्त्र त्या ठिकाणी चंद्रमा ते माझे मन चंद्र अस्त्र माझं मन बोलू लागले. दिशा ते श्रवण दिशा अस्त्र त्या ठिकाणी दाही दिशा माझं अस्त्र त्या ठिकाणी श्रवण म्हणजे कान त्या ठिकाणी विष्णू अंतकरण आणि विष्णू परमात्मा अस्त्र माझं अंतकरण आहे असं अस्त्र म्हणणं तुझ्या अस्त्र कृष्णाचं येऊ लागलं गवळण अस्त्र सांगू लागली. वीरीची बुद्धी साचार शंकर माझा अहंकार यम माझ्या दाढा समग्र वरुण जिव्हा जाणीजे. हो माझं अस्त्र त्या ठिकाणी जे काही महाराज अस्त्र दात ते अस्त्र साक्षात यम अस्त्र त्या ठिकाणी आहे. वीरीची बुद्धी साचार महाराज अस्त्र त्या ठिकाणी जी काय माझी बुद्धी वीर बुद्धी अस्त्र त्या ठिकाणी नाही ना माझ्यापाशी जो राग आहे ना तो राग अस्त्र साक्षात शिवशंकर अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. वरुण जिव्हा जाणे वरून महाराज अस्त्र माझी जीभ आहे. अशा रीतीने माझं अस्त्र त्या ठिकाणी कार्य कोण आमचं अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र त्या गवळणीला बोलू लागले. ऐसे माझे स्वरूप अद्भुत देखोनी बळी माझा भक्त देणे शरीर निश्चित मज केले अर्पण. मग त्या बळी महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझा भक्त महाराज अस्त्र बळी बोलले. मग त्या बळीनं अस्त्र माझं महाराज अस्त्र एवढं स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी बघितलं. या स्वरूपामध्ये सर्व काही बळीनं अस्त्र बघितलं आणि बळीनं अस्त्र त्या ठिकाणी मग आपला अहंकार अस्त्र टाकून दिला आपला देह अस्त्र त्या ठिकाणी माझ्या स्वाधीन महाराज अस्त्र केला असं म्हणणं कृष्णाचं गवळणीला येऊ लागलं. मग मी स्थापिला रसातळी अद्यापी उभा आहे जवळी त्याचे द्वारे राखे मी वनमाळी तोची गोकुळी अवतरलो. तुझा कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी बोलतो गवळणी अस्त्र यशोदा मातेला अस्त्र सांगू लागले की तुझा कृष्ण म्हणतो असा अस्त्र बळी आणि त्या बळीनं सर्वस्व अस्त्र मला अस्त्र अर्पण केलं. मी तिसरा पाऊल अस्त्र त्याच्या मस्तकावर ते अस्त्र ठेवला बळीला पाताळामध्ये घातलं महाराज अस्त्र माझा अस्त्र भक्त बळी ना. मग मी आजपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी त्या बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी उभा अस्त्र राहतो आणि जो बळीच्या दारामध्ये अस्त्र उभा आहे ना तोच अस्त्र मी त्या ठिकाणी साक्षात अस्त्र श्री
हरी विष्णू अस्त्र त्या ठिकाणी या कृष्ण रूपामध्ये अवतार मी अस्त्र त्या ठिकाणी घेतला असं म्हणणं अस्त्र कोणाचं? या अस्त्र गवळणीचं कोणाला यशोदा मातेला अस्त्र येऊ लागलं. झालेली सेवा अस्त्र त्या ठिकाणी कृष्णार्पण अस्त्र करू. श्री रामचंद्राय नमः. श्री गुरवे नमः. श्री कृष्णाय नमस्तु. जानवी जानवी माझे चरण जळ मस्तकी वाहे तो जास्वनीळ ऐशा गोष्टी घननीळ सांगे आम्हा ते जननी. अशा प्रकारे संत स्वरूपांना मागील असणारे कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. गवळणी महाराज असताना त्या ठिकाणी यशोदा मातेला सांगू लागला, यशोदे तुझा अस्त्र काना त्या ठिकाणी काय म्हणतो? तुझा अस्त्र काना अस्त्र त्या ठिकाणी लहान आहे, पण महाराज अस्त्र तू अस्त्र कसा बोलतो? त्या ठिकाणी अस्त्र आम्हाला म्हणतो की जाणवी अस्त्र माझे अस्त्र चरणापासून अस्त्र त्या ठिकाणी निघालेली. असं अस्त्र तुझ्या कृष्णाचं महाराज अस्त्र बोललंय. सर्व काही अस्त्र जे काही कृष्ण बोलला होता ना यशोदा मातेला अस्त्र गवळणी सांगू लागल्या. हरी हरी जे पोरमोडी पित्राज्ञे ते त्याशी ताडन करी सुहासते म्हणे मी मारिया फुले माते ते पित्राज्ञे करोनिया. यशोदा मातेला अस्त्र कोण गवळणी अस्त्र सांगू लागल्या. तुझा अस्त्र कृष्ण त्या ठिकाणी काय करतो? असा अस्त्र त्या ठिकाणी बरंच काही अस्त्र त्या ठिकाणी कालच्या कथेमध्ये गवळणीनं अस्त्र गारानं सांगितलं. पुन्हा एकूण अस्त्र सांगू लागली. तुझा अस्त्र मुलगा कृष्ण अस्त्र आमच्या मुलाबरोबर खेळायला अस्त्र त्या ठिकाणी येतो आणि जो कोणी मुलगा अस्त्र त्या ठिकाणी आई वडिलांचं ऐकत नाही ना त्याला अस्त्र केस धरून हाणतो. का हाणतो? तो म्हणतो की आई वडिलांना जे काही सांगितलंय ना ते अस्त्र आपलं ऐकायचं अस्त्र काम आहे. मी अस्त्र मागल्या अवतारामध्ये माझ्या वडिलांना अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं, बाबा तुझ्या आई अस्त्र त्या ठिकाणी दुष्टाईचं अस्त्र त्या ठिकाणी छेद कर. मी अस्त्र आपल्या अस्त्र वडिलांचं अस्त्र म्हणून ऐकलं आणि माझ्या मातेचं अस्त्र शिर त्या ठिकाणी कापलं. म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी जो कोणी मुलगा आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही ना त्याला असणार शासन त्या ठिकाणी तुझा काना करतो. कसं अस्त्र शासन करतो? पुढे अस्त्र गवळणी सांगू लागल्या. 21 वेळा निक्षत्री म्या परशुधरे केली धरित्री तोची गोकुळा भीतरी अवतरलो मी म्हणत असे. आणि तुझा काना म्हणतो मी अस्त्र त्या ठिकाणी वडिलांची आज्ञा पालन केली. मातीचं शिर अस्त्र त्या ठिकाणी वेगळं अस्त्र दंडापासून केलं. 21 वेळा अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी पृथ्वी क्षत्रिय अस्त्र मी त्या ठिकाणी केली आणि तो हा परशुराम महाराज अस्त्र कृष्ण रूपामध्ये गोकुळामध्ये मी अस्त्र त्या ठिकाणी अवतरलो असा तुझा काना अस्त्र त्या ठिकाणी बोलतोय. यशोदे राम अवतारी मी पितृभक्त वनी जाई चरणी चालत हर दूषण त्रिशुरा समस्त वधिले अद्भुत विरोधे. तुझा काना म्हणतो मी अस्त्र रामाचा अवतार घेतला आणि माझ्या अस्त्र वडिलांना सावत्र मातेला अस्त्र वचन दिलं. त्या वचनाची स्फूर्तता करण्यासाठी अनवणी अस्त्र त्या ठिकाणी 14 वर्ष वनामध्ये गेलो असं कोण गवळणी अस्त्र यशोदा मातेला सांगू लागल्या. माझी सीता नेली रावणे सवेची म्या केले धावणे वाली वधुनिया सुग्रीवा कारणे किचकिंदा ते समर्पिली. मी अस्त्र त्या ठिकाणी काय केलं? वनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेलो तेव्हा अस्त्र माझी कांता अस्त्र राजा रावणाला हरण महाराज अस्त्र केली. मग मी अस्त्र काय केलं? सुग्रीवाचं महाराज अस्त्र त्या ठिकाणी गारानं सुग्रीवा सोबत अस्त्र सख्यम्या केलं. वालीला अस्त्र त्या ठिकाणी मारलं आणि माझ्या सीतेला धुण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी मी कुठे गेलो पुढे सांगू लागले. माझा प्राण सखा हनुमंत सीता शुद्धी करून येत मी दळभारे रघुनाथ समुद्र तीरा पावतलो. आणि अशा रीतीने सुग्रीवा सोबत अस्त्र सख्य केलं. माझा अस्त्र जीवाचा पलीकडचा माझा अस्त्र सखा हनुमंत तो अस्त्र कुठे गेला? सीतेची शुद्धी करण्यासाठी अस्त्र गेला. मी अस्त्र सर्व वानराचं सैन्य घेतलं सुग्रीवाला सोबत घेतलं समुद्राच्या तीरावरती आलो तेव्हा हनुमंत अस्त्र सीतेची शुद्धी घेऊन त्या ठिकाणी आले म्हणतात. पाशानी पाला निला समुद्र सुवेलेशी गेलो मी राघवेंद्र
देवांतक नरांतक महोदर आती काय प्रस्त वधिले. समुद्रावरती मी काय केलं, दगडाचा अस्त्र सिंधू त्या ठिकाणी बांधला, लंकेमध्ये गेलो, लंकेमध्ये देवांतक मारला, नरांतक अस्त्र त्या ठिकाणी मारला, बरेच अस्त्रे राक्षस मी त्या ठिकाणी रामावतारामध्ये मारले, असा तुझा कृष्ण बोलतोय यशोदे. कुंभकर्ण इंद्रजित सर्व शेवटी मारिले दशग्रीव, सोडविले बंदीचे देव निज प्रतापे करोनिया. तुझा काना म्हणतो, काय म्हणतो, माझ्या प्रतापानं अस्त्र मी पहिल्या सुरू अस्त्र त्या ठिकाणी इंद्रजित मारला, कुंभकर्ण अस्त्र त्या ठिकाणी मारला, पुन्हा शेवटी अस्त्र राजा रावण अस्त्र त्या ठिकाणी मारला, 33 कोटी देवाची बांधवडी अस्त्र मी त्या ठिकाणी सोडली, एवढा अस्त्र प्रताप मी अस्त्र रामावतारामध्ये केला, एवढं कार्य अस्त्र मी माझ्या स्वतःच्या बळावरती अस्त्र केलं ना, असा तुझा काना बोलतो यशोदे. लहान अस्त्री मूर्ती पण कीर्ती अस्त्री त्या ठिकाणी मोठी सांगतो. तोची मी आता गोकुळी येत कंसवधीन निज हस्ते, मी क्षीर सागरी असता येते ते शरण देव मजाले. अरे तोच अस्त्र राम अवतारातला राम मी अस्त्र त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतार अस्त्र मी त्या ठिकाणी घेतलाय, आणि आता तोच अस्त्र मी काय करणार आहे, आता अस्त्र कोणाला मारणार आहे, त्या अस्त्र कंसाला मी त्या ठिकाणी मारणार आहे. आणि का मारणार आहे, तर महाराज या ठिकाणी अस्त्र या पृथ्वीला अस्त्र पापाचं ओझं झालं, पृथ्वी अस्त्र त्या ठिकाणी सर्व देवाला घेऊन अस्त्र माझ्या ठिकाणी म्हणजे क्षीरसागरावरती मला अस्त्र शरण त्या ठिकाणी आली, आणि म्हणून आली भगवंता मला अस्त्र त्या ठिकाणी कष्ट होतं, दुःख अस्त्र त्या ठिकाणी होतं, मग त्या अस्त्र पृथ्वीसाठी त्या अस्त्र देवांसाठी मी अस्त्र आता काय करणार, या अस्त्र कोणाला कंसाला अस्त्र मारणार, असे असणारे आमचे कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. आणि जे बोलले होते ते गवळणी अस्त्र सुद्धा मातेला सांगू लागले की तुझा मुलगा असं म्हणतो की आता मी कंस मारणार आहे. ब्रह्मा शंकर प्रजा ऋषी गारानी सांगती मदपासी, मग मी मारावया कंसासी नंद ग्रही अवतरलो. यासाठी अस्त्र 33 कोटी देव अस्त्र आले, इंद्र अस्त्र आला, ब्रह्मदेव अस्त्र आले, गायरूपी पृथ्वी अस्त्र आली, 3 अस्त्र युनवणी केली. भगवंता दुष्ट अस्त्र या पृथ्वी तलावरती अस्त्र मारले, धार्मिक कार्य अस्त्र बंद झाले, दुष्ट अस्त्र त्या ठिकाणी सज्जनाला त्रास अस्त्र त्या ठिकाणी देतात ना, असं गारानं माझ्यापाशी अस्त्र सांगितलं, आणि त्यांना सुख देण्यासाठी आता मी इथं गोकुळामध्ये कृष्ण रूपामध्ये अवतरित झालो. तुझा काना असं बोलतोय यशोदे. मुष्टिक चानुर आघासूर दैत्यावघे मारीन दुर्धर, मी बायका 16 सहस्र पुढे करीन म्हणतो. तुझा काना अस्त्र काय म्हणतो, मी अस्त्र मुष्टिकाला मारणार आहे, चानुराला अस्त्र त्या ठिकाणी मारणार आहे, पुन्हा आणखी एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आगासूर अस्त्र त्या ठिकाणी मारणार आहे, आणि पुन्हा इतकी राक्षस मारल्यानंतर काय करून म्हणतो की 14,000 स्त्रिया सोबत अस्त्र मी त्या ठिकाणी लग्न करणारे, 14,000 स्त्रिया पत्नी म्हणून अस्त्र त्या ठिकाणी करणारे, असा तुझा लहानसा अस्त्र काना यशोदे असं म्हणतो. कोणाचं अस्त्र त्या ठिकाणी म्हणणे उडाले, गवळणी यशोदेला सांगू लागल्या. होईन मी भक्ताचा सारथी, उच्चिष्ट काढीन स्वहस्ती, दुष्ट मारीन निश्चिती, भूभार सर्व हरी. त्या ठिकाणी तुझा काना म्हणतो मी अस्त्र काय करीन, त्या असणार माझ्या अस्त्र भक्ताचा सारथी होईल, त्याच्या अस्त्र यज्ञामध्ये किंवा अस्त्र त्या ठिकाणी होमामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जे काही पात्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी ना जे जीव घातलेले लोक त्यांच्या पत्रवळ्या मी अस्त्र त्या ठिकाणी उचलीन, सर्व दुष्टांचा नाश अस्त्र करीन, सर्वांना सद्भक्तांना महाराज अस्त्र माझ्या सुखी करीन, असा अस्त्र तुझा काना बोलतो. कोण म्हणून लागले, गवळणी अस्त्र यशोदा मातेला सांगू लागल्या. ब्रह्मयाचा बाप म्हणतो बाई, मनवी क्षीराब्दीचा जावई, परमात्मा शेषशाही मनवी पाही यशोदे. कोण गवळण अस्त्र बोलू लागले, महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी अस्त्र सांगतात की बाईचं अस्त्र बोलणं तसं असतो, गारानं सांगण्यासाठी अस्त्र आली, आणि पुन्हा यशोदापाशी अस्त्र येऊन गवळण म्हणाली बाई तुझ्या अस्त्र कन्हैयाचं काय सांगावं, लहान अस्त्र त्या ठिकाणी आहे, आणि मग तुम्ही ब्रह्मदेवाचा बाप आहे, ब्रह्मदेवाचा बाप आहे, आणि समुद्राची असणारी कन्या लक्ष
लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीचा मी अस्त्र त्या ठिकाणी पती आहे असा तुझा अस्त्र यशोदे काना बोलतो काय नवल तुझ्या अस्त्र लेकरांचं सांगू आणि तुला अस्त्र तुझाच गोड अस्त्र त्या ठिकाणी वाटतो अशी गवळण असणारी कोणाला यशोदा मातेला बोलू लागली. ज्याचे घरी न लाभे चोरी त्याची या अर्भकाशी करी धरी म्हणे तुमचे शरीचे निर्धारी केस लुंचीन अवघे हो आणि पुन्हा गवळण सांगू लागले यशोदे इतक्यावर थांबतो का तुझा बाळ नाही नाही ज्याच्या घरी अस्त्र त्या ठिकाणी दही दूध अस्त्र खाला नाही मिळालं ना ज्यानं कोण अस्त्र आपल्या घरची राखण महाराज अस्त्र सांगितलं नाही कुठं शिक दही आहे कुठं शिक दूध आहे माझ्या घरचे कुठं बाहेर गेले असं ज्यानं कोण नाही सांगितलं ना त्या बालकाला अस्त्र धरतो त्याच्या अस्त्र डोक्याचे केस महाराज अस्त्र लुसतो आणि म्हणतो का मला अस्त्र सांगितलं नाही का अस्त्र कुठं डुलत आहे दूध ते सांगितलं नाही असा अस्त्र तुझा काना महाराज अस्त्र त्या ठिकाणी वागतो डोळ्यांनी गारानं वाटत असलं सुद्धा मातेला सांगू लागल्या. कोरे केस लुंचिती चिमटी तुम्हा मुला मुलांच्या भागती म्हणे मी बौद्ध निश्चिती कलियुगी गती दावीन हो. महाराज अशा रीतीनं अस्त्र त्या ठिकाणी चिमटी लेकरांचे अस्त्र काढतो पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो की मी अस्त्र या कलियुगामध्ये महाराज अस्त्र बौद्ध अवतार अस्त्र त्या ठिकाणी धारण केलेला आहे असा तुझा काना बोलतोय यशोदे. आ पोरे न सांगती पाळती त्याची जाची नाना गती एके मुलावरी बैसे श्रीपती ताट हाती घेऊन या. आणि ज्यानं कोण आपल्या घरचं महाराज अस्त्र दैव धुलय बाहेर असणारे घरचे गेले हे जर महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाही सांगितलं ना तुझा काना अस्त्र त्याच्या पाठीवरती अस्त्र बसतो एक अस्त्र ज्वारीचं चिपट हातामध्ये अस्त्र त्या ठिकाणी घेतो आणि म्हणतो का सांगितलंयस का सांगितलंयस असं म्हणून असणार त्याला त्या ठिकाणी शिक्षा तुझा काना करतो असं असणारे गारानं यशोदा मातेला गौरवी सांगू लागल्या. मुलाशी म्हणे म्लेच्छ तुम्ही मरोनी पडा रे रणभूमी कलंकी अवतार पुढे मी आईसाची होईन जाण पा. पुन्हा मुलाला अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो तुम्ही आता नाही काही इतके जणत तुम्ही अस्त्र मरून पडा मी आता पुन्हा काय करणार आहे कलंकी अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेणार आहे आणि सर्वांचा निपात अस्त्र त्या ठिकाणी करणार आहे असा तुझा काना असा तुझा अस्त्र श्रीकृष्ण यशोदे बोलतो. गवळणी अस्त्र कोणाला यशोदा मातेला गारानं सांगू लागल्या. करी घेऊन या कुंत म्लेच संहारीन सत्य मी वैकुंठीचा नाथ यादव कुळी अवतरलो. मी अस्त्र त्या ठिकाणी वैकुंठीचा नाथ अस्त्र यादव कुळी अस्त्र अवतरलो. मी अस्त्र किती महाराज हातामध्ये अस्त्र त्या ठिकाणी काय करील खडग महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेईल महाराज दुष्टांचा अस्त्र त्या ठिकाणी संहार करीन त्यासाठी मी अस्त्र गोकुळामध्ये अस्त्र अवतरित झालो मी अस्त्र अवतार त्या ठिकाणी घेतला ना असा तुझा काना बोलतो. ऐसे माझे अवतार किती भोगींद्रा सही नेनवती मेघधारा मोजवती पर्यंत नाही अवतार. तुझा अस्त्र कृष्ण सांगतो माझे अस्त्र हे मुख्य मुख्य 9 अवतार सांगितले तेवढीच का नाही म्हणले महाराज अस्त्र असंख्य अवतार अस्त्र माझे अस्त्र त्या ठिकाणी भोगेंद्र सुद्धा अस्त्र माझे अस्त्र महाराज अस्त्र अवताराचं गणित अस्त्र करू शकत नाही. एक परता पावसाच्या ढगामधून पडलेल्या धारा महाराज अस्त्र मोजता येतील पण माझे अस्त्र अवतार त्या ठिकाणी मोजता येणार नाहीत असा तुझा कन्हैया बोलतो. मी आद्य निष्कलंक अचळ आरूप निर्विकार निर्मळ मी ब्रह्मानंद स्वरूप आढळ नाही चळ मजलागी. त्या ठिकाणी तुझा काना म्हणतो मी अस्त्र त्या ठिकाणी नित्य आहे मी अस्त्र शुद्ध आहे मी अस्त्र परिपूर्ण आहे मी अस्त्र सर्व काही करून घेणार आहे करता धरता अस्त्र मीच त्या ठिकाणी आहे असा तुझा काना बोलतो. मी अच्युत अनंत मी नामरूपातीत मी गुणागुण रहित करुणी सत्य अकर्ता मी अस्त्र त्या ठिकाणी कसा अच्युत आहे म्हणजे अस्त्र त्या ठिकाणी आधी होतो मध्ये आहे आणि अंती राहणार अस्त्र असा मी अस्त्र करता असून करून घेणारा सुद्धा अस्त्र मीच त्या ठिकाणी आहे मला अस्त्र अंत त्या ठिकाणी नाहीये माझ्या अस्त्राची कोणती अस्त्राची सीमा नाहीये सर्व काही करता धरता अस्त्र मी त्या ठिकाणी असा तुझा कन्हैया महाराज अस्त्र बोलतो. यशोदेला अस्त्र कोण गवळणी बोलू लागल्या. मी सर्वांचे निज मूळ परी नोळखती लोक बरळ जीव दशा पाहून या सकळ विद्येने वेष्टिले. मी अस्त्र त्या
ठिकाणी कसं आहे, यशोदा मातेला असताना त्या ठिकाणी गवळण सांगून आली, तुझा मुलगा म्हणतो की मी असताना त्या ठिकाणी कसं आहे, माझ्याच पासून असताना सर्व काही असताना झालेले सर्वानुभूती असताना मीच आहे त्या ठिकाणी, पण मला असताना त्या ठिकाणी अविद्येमध्ये विचारामध्ये असताना जे काही महाराज असताना मनुष्य आहेत ना ते मला असताना त्या ठिकाणी जाणत नाहीत, नाही तर परिपूर्ण भरलेला असताना मीच त्या ठिकाणी आहे असं असताना म्हणणं आमच्या कृष्णाचा असताना त्या ठिकाणी येऊ लागला, गवळणी असताना त्या ठिकाणी यशोदा मातेला सांगू लागले, अहंकार मध्ये पिऊनी भ्रमती माया घोर पिनी आपुली शुद्धी विसरोनी आड फाटा भरले हो. तुझा कृष्ण असताना त्या ठिकाणी बोलतो, या असताना देहामध्ये असताना प्रत्येकाच्या देहामध्ये माझंच असताना त्या ठिकाणी सानिध्य किंवा मीच असताना त्या ठिकाणी आलो, मीच असताना सर्व काही करतो, पण महाराज असताना इतकं कसं झालं, महाराज ज्याला त्याला असताना त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये असताना अहमपणा आला, मी करतो म्हणून तर आज महाराज असताना एवढं कार्य व्हाले, नाही तर गज कोण नेले असते पता लागला नसता, अर्ध घर तसंच राहिला असतं. महाराज असताना अशा रीतीने असताना ज्याच्यापाशी जे त्याला त्याचा असताना अहमपणा असताना त्या ठिकाणी आला. अहो ज्या साधनानं असताना त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती असताना करता येते, जे असताना सर्व सुख महाराज असताना त्या भगवंताच्या चरणी ना, पण यांच्यापाशी असताना जरासं काय केला अहमपणा आला, अभिमान आला, विषय असताना त्या ठिकाणी आला ना, म्हणून हे लोक महाराज असताना त्या ठिकाणी खऱ्या भगवंताला खऱ्या सुखाला विसरून गेले आणि देहभावामध्ये असताना त्या ठिकाणी देहाच्या विकारामध्ये गुंतून महाराज असताना गेले असा तुझा कृष्ण बोलतो. काम क्रोध मद मत्सर हे अनामिक दुराचार यांचे संगती जीव समग्र भ्रष्टोनी मज विसरती. तुझा कृष्ण बोलतो, गवळणी सांगू लागल्या, तुझा कृष्ण असताना त्या ठिकाणी बोलतो, दंभ अहंकार असताना त्या ठिकाणी महाराज असताना पंचविषय असताना जेव्हा हा असताना देह निर्माण झाला, या देहाचा ज्या वेळेस जन्म महाराज असताना त्या ठिकाणी झाला ना, तेव्हा या देहासोबत असताना विकार सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी चिटकून आले, आणि कृष्ण परमात्मा असताना म्हणतात की विकार चिटकून आले ना, यांना असताना पूर्ण ज्ञान महाराज असताना होतं, पण देहावरती आल्यानंतर विषय अधीन असताना त्या ठिकाणी झाले, विकाराचा अंगीकार असताना त्या ठिकाणी केला, ऊस असताना टाकून दिलं, वाडा असताना त्या ठिकाणी सगळतात ना, असं कार्य असताना या ठिकाणी असताना झालं, आणि असंच कार्य असताना हे जन महाराज असताना करतात, आणि पूर्ण सुखाला प्राप्त न होता दुःखाची प्राप्ती यांना होते असे कृष्ण परमात्मा बोलले. तेच असताना गवळणी कोणाला यशोदा मातेला सांगू लागले, मी सर्वाजवळी असे परी कोणासही पाहता न दिसे, मृगनामी कस्तुरी वसे परी न गवसे तया ते. महाराज असताना तू आपल्याच असताना भ्रमामध्ये महाराज मीच असताना त्या ठिकाणी चांगला, मीच असताना त्या ठिकाणी करताय, माझ्याच योगाने असताना होतं, मीच असताना पूर्ण सुखी असं आपापल्या याच्यामध्ये धुंदीत महाराज असताना त्या ठिकाणी कृष्ण असताना सांगू लागले, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये असताना त्या ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ना, जवळच आहे, पण कोणालाच असताना त्या ठिकाणी दिसत नाही. जशा रीतीनं महाराज असताना त्या ठिकाणी एक असताना त्या ठिकाणी हरिण महाराज असताना हरिण, हरणाच्या असताना नाभीमध्ये कस्तुरी आहे, त्याच्याच नाभीमध्ये असताना कस्तुरी आहे, पण कुठून वास आला म्हणून सैरा हरण जसं असताना त्या ठिकाणी पळतो ना, तशी गती या असताना मानवाची झाली, मला असताना त्या ठिकाणी विसरून गेले असा तुझा कृष्ण बोलतो. एक दर्पणाचे निकेतन त्यात सोडिले जैसे श्वान, प्रतिबिंबे असंख्यात देखोन भुंकोनी प्राण देत जैसे. महाराज असताना या प्राण्याचं असताना कसं झालं म्हणले, कसं असताना त्या ठिकाणी या प्राण्याचा या असताना मनुष्याचा असताना त्या ठिकाणी अंत असताना त्या ठिकाणी झाला, दुःखाला कसा प्राप्त झाला, कोण आमचे श्रीधर स्वामी असताना सांगू लागले, एक असताना त्या ठिकाणी घर आहे कशाचं निव्वळ असताना त्या ठिकाणी महाराज असताना भिंगाचं असताना त्या ठिकाणी आरशाचं असताना घर, आरशाचं असताना त्या ठिकाणी घर आहे, आणि त्या घरामध्ये नेऊन असताना कुत्रं सोडलं, कुत्र त्या कुत्र्याला काय वाटतं त्या भिंगात बघून, त्या भिंगामध्ये सुद्धा कुत्र ते माझ्यावर असताना त्या ठिकाणी महाराज असताना गुरु खायले, मग हे कुत्र त्या कुत्र्याला गुरु करतोय आणि त्याच प्रतिबिंब त्याला दिसतो. महाराज असं भांडता भांडता आळडू त्याचा असताना प्राण त्या ठिकाणी जातो, आणि तशी गत आज असताना त्या मानवाची असताना झाली. मी असताना करताय, मी केलं तर असताना त्या ठिकाणी होतं,
अस्त्र त्या ठिकाणी नाही असं त्याला वाटतं, आणि जो अस्त्र त्या ठिकाणी मार्ग मारत अस्त्र धराय पाहिजे का तो धरत अस्त्र नाही. जसं आचरण अस्त्र करायला पाहिजे तसं आचरण अस्त्र करत नाही. मी केल्यानं होतं, आधी केलंच पाहिजे असं अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो. आणि आखरीला मारत अस्त्र या जन्म मरणाच्या अस्त्र भवसागरामध्ये बुडून मारत अस्त्र जातो. असं अस्त्र कृष्ण परमात्माचं अस्त्र वर येऊ लागलं. का स्फटिकाचे पर्वती प्रतिबिंब द्विरद देखती, झाडा व्यर्थ हानी ती दाती परी न येती मरणावरी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी किती काही करू द्या, मग प्रतिबिंबाचा अस्त्र डोंगर महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपलंच मुंडका अस्त्र त्या प्रतिबिंबामध्ये अस्त्र धरले. किती अस्त्र त्याला अस्त्र मारलं तरी काही होणार आहे का? काहीच होणार नाही. म्हणतात की आपलंच प्रतिबिंब त्याच्यामध्ये त्याला काही फरक पडणार नाही. तसं अस्त्र या मनुष्य देहाचं अस्त्र झालं म्हणतात. आकाचनियाच्या आशे वानर गोवन्या वसे दोन्ही कर, का नळिकेच्या बोरे बाबर शुकबद्ध झाले. काय म्हणणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं कार्य झालं म्हणणारे महाराज अस्त्र या मनुष्याचं अस्त्र या प्राण्याचं अस्त्र कसं कार्य झालं तर महाराज अस्त्र फुटाण्याची आशा अस्त्र माकडाने महाराज अस्त्र केली. पहिले माकड धरणारे लोक अस्त्र काय करत होते, माकड जर धरायचे ना तर निमुळती अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र येतो, मडका अस्त्र निमुळत घेत होते आणि त्याच्यामध्ये फुटाणे अस्त्र टाकायचे. मग माकडाने अस्त्र याचं आणि फुटाण्यासाठी हात महाराज अस्त्र त्या ठिकाणी घालायचा. त्या कशामध्ये गाडग्यामध्ये हात घालायचा. मुठभर अस्त्र त्या ठिकाणी फुटाणे त्याच्या हातामध्ये यायचे. हात अस्त्र बाहेर काढायचा ना तेव्हा अस्त्र त्या मुठीच्या योगानं त्या मडक्यातून हात बाहेर अस्त्र त्या ठिकाणी येत नव्हता. महाराज अस्त्र मग त्या ठिकाणी शिकारी अस्त्र त्याला धरून अस्त्र त्या ठिकाणी नेत, पण ह्या अस्त्रात त्या लोभापायी त्या फुटाण्याच्या अशा पायी महाराज अस्त्र मूठ सोडत नसो आणि तोच अस्त्र त्या ठिकाणी धरल्या जाईल. मग महाराज अस्त्र धरल्यानंतर किती अस्त्र बेजारी, मग डोबारी महाराज अस्त्र काठीवर ते नाचवतो ना तसं अस्त्र या जीवाचं झालं म्हणतात. की आंधळे हातरू माजले, की सिंहाने प्रतिबिंब देखिले, कृपा कुपा माझी व्यर्थ मेले, जीवा झाले तैसेची. महाराज अस्त्र त्या प्रकारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी आंधळ्याला महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाळीमध्ये कावळा सापडावत नाही. कावळ्याचं कुठे इथं की आंधळे हातरू माजले, की सिंहाने प्रतिबिंब देखिले, कृपा माझी व्यर्थ मेले, कुपा माझी व्यर्थ मेले, जीवा झाले तैसेची. हत्ती हत्ती आंधळा हत्ती त्या ठिकाणी अस्त्र सांगू लागले महाराज अस्त्र मधामध्ये अंत झालेला अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी हत्ती. हत्तीला अस्त्र त्या ठिकाणी विषयाची आसक्ती राहते. महाराज अस्त्र विषयाची आसक्ती महाराज अस्त्र त्या विषयापायी महाराज अस्त्र हत्ती अस्त्र कसा महाराज अस्त्र हत्ती धरण्याचं अस्त्र एक कला आहे म्हणाले. हत्ती धरणारे लोक अस्त्र काय करतात किंवा अस्त्र एखादा इथं आंधळ्या हत्तीचं दिलं ना मग आंधळ्या हत्तीचं म्हणाले. आंधळा हत्ती अस्त्र त्या ठिकाणी कशामध्ये जाऊन अस्त्र पडला महाराज अस्त्र विषयामध्ये अंध झालेला महाराज अस्त्र त्या ठिकाणी हत्ती जसा खड्यामध्ये पडतो किंवा अस्त्र त्या ठिकाणी आपलंच प्रतिबिंब अस्त्र त्या ठिकाणी विहिरीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी पाठवून त्याला मारण्यासाठी उडी अस्त्र घेतो ना मग दुःखाला अस्त्र प्राप्त होतो तसं अस्त्र या जीवाचं झालं म्हणतात. का उडुगन प्रतिभासी देखोन हंस पावे व्यर्थ मरण, तैसे अविद्या योगे भुलोन जन्म मरण भोगिती. ज्या प्रकारे महाराज अस्त्र हंस सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी जे हंसांना अस्त्र त्या ठिकाणी जमत नाही ती अस्त्र करण्यासाठी जातो उर फुटून अस्त्र मरतो ना तसाच अस्त्र या जीवाचा अस्त्र त्या ठिकाणी कार्य झालं. महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुःखाला प्राप्त हा जीव झाला म्हणतात. स्फटिक सर्वदा निर्मळा असे परी, काजळावरी काळा दिसे, का केशावरी भासे चिरफळिया झाल्या. काय म्हणणारे महाराज अस्त्र स्फटिक अस्त्र काच त्या ठिकाणी निर्मळ आहे. काच निर्मळ आहे पण महाराज अस्त्र या काचेनं संगती अस्त्र काजळाची महाराज अस्त्र केली. काजळीच्या जवळ अस्त्र त्या ठिकाणी गेला ना म्हणून काळा अस्त्र त्या ठिकाणी झाला म्हणून आले. आणि पुन्हा महाराज अस्त्र दुसरं अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले का केशावरी भाषे चिरफळिया झाल्या. अस्त्र डोक्यावरचे अस्त्र केसत
महाराज असतो किस असतं साप असतात. पण महाराज असतं बघायला गेलं ना तर त्या ठिकाणी आपल्याला कापल्यासारखे रेसा असतं त्या ठिकाणी दिसतात ना. तसं हा जीवात्मा महाराज असतं त्या ठिकाणी कसं आहे पूर्ण ज्ञानी आलाय पूर्ण असतं त्या ठिकाणी सर्व काही याच्याच असतं नद्यामध्ये सुखाची खार आहे. पण महाराज हा असतं त्या ठिकाणी विषयाचा अंत झाला. महाराज असतं त्या ठिकाणी विषय अंत झाला किंवा असतं काम क्रोधान असतं याचं हृदय असतं त्या ठिकाणी भरलं ना म्हणून असतं एवढा कष्टी दुःखी असतं त्या ठिकाणी होतो म्हणतात. असो आता यशोदे माय गोष्टी यांच्या सांगो काय ऐकता चित्ता उपरम होय प्रेम सये नावरे हो आणि अशा रीतीने गवळणी सांगू लागल्या असुदे म्हणून यशोदे माते किती तुझ्या अस्त्र त्या ठिकाणी बाळाचं अस्त्र त्या ठिकाणी बोलणं किंवा याच्या लीला अस्त्र किती सांगाव्या किती सांगितले तर कंटाळा महाराज अस्त्र येत नाही. याचा राग अस्त्र त्या ठिकाणी येतो का उलट अस्त्र अंतःकरणामध्ये प्रेम महाराज अस्त्र त्या ठिकाणी येतं. अशी गवळणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी गाराने असते कोणाला यशोदा मातेला अस्त्र सांगू लागले. एक म्हणे नाटकी मोठा पुत्र तुझा बहुत गोटा मिथ्या गोष्टी गे अचाटा घेऊन या उठतो. एक म्हणू लागली कोण गवळण असतं यशोदेला म्हणले जाऊ दे माय तुझा अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण अस्त्र कसं आहे नटकट अस्त्र तुझा का नाही. ज्या गोष्टी खऱ्या होत नाहीत त्या अस्त्र त्या ठिकाणी बोलतो ज्या अस्त्र अशक्य ना त्याच अस्त्र म्हणून अस्त्र त्या ठिकाणी दाखवतो. आगाध अस्त्र तुझ्या अस्त्र मुलाचं बोलणं महाराज अस्त्र त्या ठिकाणी नवलाच आहे अशी एक गवळण बोलू लागली. जी तुक्या सांगितल्या गोष्टी ती तुक्या मिथ्याची चावटी लसती क्रिया कर्म रहाटी आपुले अंगी लावितो. महाराज अस्त्र गवळण म्हणू लागली यानं जितकं काय अस्त्र बोलला ना महाराज अस्त्र सर्व अस्त्र त्या ठिकाणी खोटे सर्व अस्त्र त्या ठिकाणी कार्य अस्त्र सांगतो आणि मीच केलं करून दाखवतो. महाराज अस्त्र हा अस्त्र त्या ठिकाणी जसं जसं बोलला का तसं अस्त्र त्या ठिकाणी करून दाखवतो. उगाच अस्त्र याचा अस्त्र वेळ ताटापिटा आहे. पण खरं सांगायला गेलं तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंत सर्व काही खरं खरं सांगू लागले. पण यांना अस्त्र कसं झालं महाराज या देहावरती आल्यानंतर आपला आपला अभिमान झालता त्या अस्त्र भगवंताला ओळखत नव्हते ना म्हणून यांना खोटं अस्त्र वाटत होतं. यशोदा मातेला सांगून आले की तुझा का नाही हा अस्त्र खोटं बोलतो लटकत बोलतो हे अस्त्र नुसतं करून सुद्धा दाखवतो असं गवळणीचं म्हणणं अस्त्र यशोदेला येऊ लागलं. पूर्वी जे अवतार झाले ते आपुलेची अंगी लावितो बोले जे जे हा जननीय बोले तितके मिथ्या मृग जळ. यशोदा मातेला अस्त्र गवळणी सांगून आल्या मागून जितकी काय अस्त्र विष्णू परमात्माने अस्त्र अवतार घेतले ना ते माझेच अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो. महाराज अस्त्र याचं बोलणं साप अस्त्र त्या ठिकाणी खोटे जशा रीतीने अस्त्र मृगजळ दिसतं ते अस्त्र खरं पाणी आहे का नाही म्हणून झाले ते मिथ्या आहे. तसं कृष्णाचं बोलणं अस्त्र त्या ठिकाणी तुझ्या मिथ्या आहे अशी अस्त्री गवळण बोलू लागली. रांजणीचे पाणी देखता भय वाटे तुझ्या चित्ता तो प्रळय समुद्री तत्वता मत्स्य कैसा झाला गे. ऐक ना तुझा बाळ अस्त्र काय म्हणतो अहो तुझ्या अस्त्र बाळाला रानातलं पाणी बघितलं तर भीती वाटते. तुझ्या कानाला रानातल्या पाण्याचं भेव वाटतो हा म्हणतो काय परलय महाराज अस्त्र होऊ लागला आणि तेव्हा किती अस्त्र समुद्राला पाणी असं आलं असेल तो म्हणतो ते प्रलयाच्या वेळी अस्त्र मी त्या ठिकाणी मासा अस्त्र त्या ठिकाणी झालो आणि इकडं तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी कशातलं रानातलं पाणी बघून भीती अस्त्र त्याला वाटते. साप खोटं अस्त्र काना बोलतो अशी गवळण बोलू लागली. थापटोनिया निजविता जगजेठी म्हणे आळूची थापटी माझी पाठी तो म्हणतो मंदरा चढ उठा उठी पृष्ठीवरी धरिला महाराज अस्त्र पुन्हा एक गवळण बोलू लागली. याला जर अस्त्र त्या ठिकाणी झोपी घालताना पाठीवरती थापटून म्हणे ना हाड हाड बाळा असं म्हणून अस्त्र याला झोपी घालू लागलं तो म्हणतो मला लागायले दमाना अस्त्र थापटलं आणि हा अस्त्र इथं म्हणतो लागायले आणि तिथं म्हणतो मी मल्यांद्री नावाचा पर्वत अस्त्र पाठीवरती अस्त्र त्या ठिकाणी घेतला त्याला अस्त्र पाताळात जाऊन उडले. समुद्र मंथन अस्त्र त्या ठिकाणी केलं किती अस्त्र त्या ठिकाणी कच्चे अवतार महाराज अस्त्र किती अस्त्र खोटं त्या ठिकाणी बोलतो तुझा काना अशी गवळण बोलू लागली. चेंडून उचलले लवकरी याते म्हणे म्या दाढेवरी धरिले धरते
पृथ्वी रक्षिली म्या अनंते वरा हवेचे म्हणतसे. यशोदे ऐकले का? याला नाही का खाली वाकुना बराबर चिंडू हातामध्ये अस्त्र धरता येत नाही, चिंता याच्या हातातून अस्त्र त्या ठिकाणी पडतो आणि हा म्हणतो काय मी वराह अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतला आणि महाराज अस्त्र ती दाढेमध्ये अस्त्र पृथ्वी आजपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी धरतो. काय नवल तुझ्या अस्त्र कन्हैयाचे, काय नवलाचा तुझा अस्त्र कृष्ण बोलतो. गवळण अस्त्र कोणाला यशोदा मातेला बोलतो. आगडियाचा कसा सोडिला म्हणे नखे दुखती माझी आता आणि म्हणतो असुर तत्वता विदारीला निज हस्ते. ऐकलं का यशोदे? तुझा कानास्त्र किती महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलतो. याला आंगड्याचा कसा जर सोडायचं म्हणलं सुरगाट अस्त्र त्या ठिकाणी पडता पडता दुसरी गाठ पडली, याला गाठ सुटत नाही. गाठ सोडायला गेला तर म्हणतो माझे नख दुखायले आणि इकडे म्हणतो मी अस्त्र त्या ठिकाणी नरसिंह अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतला. खांबातून उत्पन्न झालो हिरण्यकशिपूला मी माझ्या नखाने अस्त्र त्या ठिकाणी त्याचं पोट फाडलं. शिंके याशी नपवे वा वहिले तो म्हणून ब्रह्मांड नखे भेदिले जानवी जवळी काढिले त्रिविक्रम होऊन आणि याला अस्त्र काय होतं म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी याला शिंक्यावरचं दही दूध घेता येत नाही. याला अस्त्र शिंक्यावरचं दही दूध घेता येत नाही आणि तो म्हणतो मला अस्त्र बळीला ज्यावेळेस अस्त्र त्या ठिकाणी बळीला मी पाताला घातलं का तेव्हा अस्त्र माझ्या सर्व महाराजास्त्र अंगामध्ये अस्त्र त्रिभुवन महाराजास्त्र मी त्या ठिकाणी अस्त्र दाखवलं. असा असणारा तुझा कृष्ण बोलतो यशोदे. मारू जाता शिपटी भेने पळतो जगजेटी तो म्हणून तीन सप्तके सृष्टी निष्क्रिय म्या केली. याला अस्त्र वास्त्राची जर शेमूक लागली ना हा अस्त्र त्या ठिकाणी भेऊन महाराजास्त्र पळवतो आणि हा म्हणतो मी नाही का 21 वेळा अस्त्र त्या ठिकाणी पृथ्वी निष्क्रिय केली. काय तुझा अस्त्र कन्हैया बोलतो यशोदे. युक्षून मोडो याशी जाण म्हणून मोडिले भवसाय कासन जो पळतो वागुल बागुलाच्या भेने सांगे रावण मारिला म्या. महाराजास्त्र याला किती भीती अस्त्र त्या ठिकाणी वाटते. याच्याच्यानं काहीच महाराजास्त्र होणं नाही. याच्याच्यानं एक काडी मोडता अस्त्र याला येत नाही. हा याला अस्त्र नुसतं बागुलबाचं नाव सांगितलं की अस्त्र त्या ठिकाणी धिर पळतो आणि तो म्हणतो मी अस्त्र त्या ठिकाणी राजा रावण मारला. काय नवल अस्त्र तुझ्या कन्हैयाचं सांगू. मागील गोष्टी मिथ्या सर्व आता मारीन म्हणतो कंसराव दावितो अवताराचा भाव निजांगीच आपुल्या. यशोदे ऐकलं का? जाऊ दे म्हणणारे मागल्या अवतारांचं. आता म्हणतो मी अस्त्र कृष्ण रूपामध्ये अवतार अस्त्र घेतले ना आता मी काय करीन त्या असणाऱ्या कंसाला मारीन. असा अस्त्र तुझा कन्हैया बोलतो, तुझा कृष्ण अस्त्र बोलतो यशोदे. उडत उडत होय मासा म्हणे हा मत्स्यावतार ऐसा अर्भक पायी धरून या ऐसा शंखासूर हा चिपे. तुझा काना काय करतो यशोदे? त्या ठिकाणी असा उडाल्यासारखा अस्त्र करतो म्हणतात. मी आता माशाचा अवतार घेतला असं म्हणतो. पुन्हा दुसऱ्या पोराचा पाय अस्त्र होतो त्याला अस्त्र ओढतून हा अस्त्र शंखासूर म्हणतो. चक्रवत फिरे घन नीळ म्हणे ऐसा भ्रमविला मंदरा चळ खडे घेऊन या तत्काळ म्हणे रत्ने काढी. आणि तुझा काना काय करतो यशोदे? आपल्या चांगल्याभोवती अस्त्र गोल 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 फिरतो आणि त्या ठिकाणी म्हणतो अशा रीतीने मी अस्त्र समुद्र मंथन केलं. पुन्हा खडे अस्त्र त्या ठिकाणी घेतो आणि म्हणतो हे 14 रत्न अस्त्र त्या समुद्रातून अस्त्र मंथन करून काढले. किती अस्त्र तुझ्या अस्त्र कानाचं नवल सांगू असं करून तुझा अस्त्र कन्हैया दाखवतो यशोदे. दातावरी काडी धरुनी वस्त्र घडी त्यावरी ठेवणी म्हणे मी असे घरीली अवनी दावी रांगोनी सुकर. यशोदे तुझा काना काय करतो? दातामध्ये काडी अस्त्र त्या ठिकाणी धरतो त्याच्यावरती एक चिरगुटाची घडी अस्त्र ठेवतो म्हणतो मी अशा प्रकारे अस्त्र त्या ठिकाणी पृथ्वी अस्त्र दाढीमध्ये धरली. गुडघ्याने अस्त्र त्या ठिकाणी जमिनीवरती महाराज अस्त्र रांगतो आणि म्हणतो असा अस्त्र बरा अवतार मी त्या ठिकाणी घेतला. बाहुल्याचे पोट फोडी म्हणे हिरण्यकश्यपाची काढी तो आतडी
पोरे पळती तातडी भीती देखून तया ते तुझा काना काय म्हणतो यशोदे? बाहुली अस्त्र घेतो, बाहुली खेळायची बाहुली घेतो, त्या बाहुलीला अस्त्र मांडीवरती घेतो, तिला अस्त्र त्या ठिकाणी मांडीवरती झोपवतो, तिचं पोट अस्त्र नकाने पाडतो आणि म्हणतो अशा प्रकारे मी अस्त्र हिरण्यकशिपूचं पोट अस्त्र त्या ठिकाणी पाडलं. मग हे बघितल्यानंतर जे काय बारीक सारीक अस्त्र त्याचे संगणित ना घेऊन याला अस्त्र त्या ठिकाणी पळून जातात यशोदे. गुडघे टेकुल्या होय वामन म्हणे म्या त्रिपद घेतले भूमिदान एका पोरावरी उभा राहून म्हणे बळी पाताळी घाली असा अस्त्र गुडघे टेकून अस्त्र खाली मारत अस्त्र त्या ठिकाणी बसतो आणि म्हणतो मी असा अस्त्र वामनाचा अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतला. दुसऱ्या पोराला अस्त्र त्या ठिकाणी मुलाला अस्त्र गोपाळाला जवळ घेतो आणि त्याच्या अंगावरती उभा राहतो, म्हणतो अशा रीतीने मी अस्त्र बळीला त्या ठिकाणी पाताळामध्ये अस्त्र घातलं. असं जे काही महाराज अस्त्र अवतार मागून भगवंताने घेतले ना ते प्रत्यक्षात करून अस्त्र तुझा काना दाखवतो म्हणतात. हा करी घेऊन या कंदूक म्हणे हेची माझे फरश देख नक्षत्री करी निक्षत्री करी न धरणी सकळीक म्हणून हिंडे सैराची. काय म्हणणारे गवळण सांगून आले हातामध्ये अस्त्र चेंडू त्या ठिकाणी अस्त्र घेतो आणि त्या ठिकाणी म्हणतो हेच माझं अस्त्र 21 हात खड्ग महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि याच खडग्याने अस्त्र 21 वेळा निश्चित्रीय मी अस्त्र त्या ठिकाणी पृथ्वी केली असा तुझा काना महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलतो यशोदे. सुईचे धनुष्य करुणी हरी ठाण मांडी मेदिनी अकर्ण ओढी ओढून मारीन म्हणे राक्षसा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतो याना अस्त्र सुईचा अस्त्र त्या ठिकाणी काय केला धनुष्य अस्त्र त्या ठिकाणी केला कानापासून अस्त्र त्या ठिकाणी दुरी अस्त्र ओढतो आणि याच बाणाने अस्त्र मी कोण मारला? राक्षस अस्त्र राजा रावण मारला असा अस्त्र तुझा काना बोलतो. घडीवर घेतो मुरली ऐकता मुची वृत्ती मुराली अहंकृती समूळ हरली गातो वनमाळी सुंदर. काय म्हणला गवळणी सांगून आल्या लगेच अस्त्र इतकं सांगतो पुन्हा मुरली अस्त्र त्या ठिकाणी घेतो. मुरली अस्त्र सुंदर वाजवतो ना मग त्यावेळेस अस्त्र त्याची मुरली ऐकून अस्त्र आमच्या हृदयाला सुख अस्त्र होतं. त्या ठिकाणी आमचा अहंकार अस्त्र त्या ठिकाणी निघून जात. आम्ही अस्त्र जे काही कार्यभाग करायलो सर्व अस्त्र आमचा विसरून त्या ठिकाणी जातो असा तुझा अस्त्र काना कार्य अस्त्र करतो म्हणतात. ऐके यशोदे जननी आवगी लटकीच याची करणी आम्हावरी टाळी घेऊन नसतीच उठतो गे. लटक महाराज अस्त्र याचं सर्व आहे. लटकत अस्त्र याचं कार्य जे काय म्हणतो साप अस्त्र त्या ठिकाणी खोटे लटकत आमच्यावरती सुद्धा अस्त्र आळ त्या ठिकाणी अस्त्र घेतो अशा गवळण यशोदा मातेला बोलू लागल्या. याची गोष्टी न मानीच खरी परमचक्र चाळक मुरारी याच्या भेने निर्धारी जावे टाकून गोकुळ. आणि याचं बोलणं साप अस्त्र त्या ठिकाणी खोटच अस्त्र सर्व काय बोलतो आणि कार्य असं करतो ना की याची अस्त्र भीती अस्त्र त्या ठिकाणी वाटते. आम्हाला वाटतं गोकुळी राहावं की जावं. यशोदा म्हणे अनंता सोसू किती खोडी आता क्षणभरी पाय तत्वता घरी तुझा न राहे. यशोदा माता अस्त्र सर्व गवळणीचं अस्त्र गाणं ऐकून आल्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी गवळणीचं गाणं ऐकून यशोदा मातेला सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होऊ लागलं? महाराज अस्त्र कन्हैयाचं अस्त्र त्या ठिकाणी रागच एका प्रकारे येऊ लागला. कन्हैयाला अस्त्र कृष्णाला अस्त्र यशोदा माता म्हणल्या कन्हैया किती दिवस अस्त्र फोडी करणार? किती अस्त्र त्या ठिकाणी गाराने मी अस्त्र त्या गोकुळचे अस्त्र लोकांच्या ऐकून घेऊ. तू कधी अस्त्र त्या ठिकाणी सुधारशील असं अस्त्र म्हणणं यशोदा मातेचं कृष्णाला येऊ लागलं. पर घरी मी न करी चोरी म्हणून आणवा हे मुरारी तुझं मी बांधीन हृदय मंदिरी ना सोडीच सर्वता. कृष्णास्त्र त्या ठिकाणी यशोदा माता अस्त्र कृष्णाला अस्त्र सांगू लागल्या कृष्णा दुसऱ्याच्या घरी अस्त्र चोरी करू नको. आपल्या घरी काही कमी आहे का? जर तू अस्त्र दुसऱ्याच्या घरी जर चोरी करायला गेला असता तर तुला मी अस्त्र त्या ठिकाणी बांधून टाकीन. हृदय मंदिरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी तुला कोंडीन अशा अस्त्र यशोदा माता बोलू लागल्या. पहा हरी विजय ग्रंथ हाची त्र्यंबक राज उमाकांत भाव सिंहस्ती यात्रा येत
त्यासी जगन्नाथ अनुपेक्षी. काय म्हणले महाराज असताना हा असताना आमच्या श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी सांगू लागले की हरिविजय ग्रंथ महाराज असताना त्या ठिकाणी साधा आहे का साधा असताना त्या ठिकाणी नाहीये. हे असताना महाप्रयाग तीर्थ असताना त्या ठिकाणी आणि जो कोणी महाराज असते हे हरिविजय ग्रंथातील असताना कथा ऐकल महाराज असताना वाचल ना त्याला असताना तो काशीचा असताना विश्वनाथ महाराज असताना त्याच्यावरती संतुष्ट महाराज असताना होईल असं असताना म्हणणं आमच्या श्रीधर स्वामीचं असताना की ब्रह्मगिरी हाची ग्रंथ जो पारायण प्रदक्षिणा करीत त्याचे बंद समस्त जन्मोजन्मी तुटती पै. श्रीधर स्वामी असताना सांगू लागले महाराज बक्कळ जण असताना पैसेवाले ज्याच्यापाशी टाइम होती असताना त्या ठिकाणी म्हणतात ना की महाराज ज्याने केली ब्रह्मगिरी त्याला नाही यमपुरी. महाराज काही काही असे सुद्धा की त्यांना ब्रह्मगिरी डोळ्याने बघता येत नाही ब्रह्मगिरीचं वर्णन ऐकता येत नाही ना त्यांना असताना त्या ठिकाणी काय करावं म्हणतात की हरिविजय ग्रंथ असताना त्या ठिकाणी ऐकावा हरिविजय कथा असणारी ऐकावी वाचावी महाराज असताना त्याला असताना कोणतंच बंध असताना त्या ठिकाणी लागणार नाही बंध निर्मुक्त असताना त्या ठिकाणी होईल असा महाराज असताना सर्वश्रेष्ठ असताना त्या ठिकाणी हरिविजय नावाचा असताना ग्रंथ ब्रह्मानंद कृपा मेघ सुरवारे हे हरिविजय क्षेत्र वाढे श्रीधर मने निवारे आर्त सज्जनी पाहिजे. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की हा असताना ग्रंथ महाराज असताना त्या ठिकाणी साधा सुद्धा नाहीये त्या भगवंताचं साक्षात असताना त्या ठिकाणी रूप आहे म्हणून आले फक्त याच्यावरती असताना ऐकणाराचा वाचणाराचा महाराज असताना फक्त महाराज असताना भाव पाहिजे त्या ग्रंथावर जर महाराज असताना भाव असेल ना तो श्री हरी असताना त्या ठिकाणी कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये असा श्रेष्ठ महाराज असताना त्या ठिकाणी हरिविजय नावाचा असताना ग्रंथ सांगू लागले. इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरि